तीसरा सेशन में आने के लिए प्रभु ने हम सबको सहायता किया और आज धन्यवाद देते हैं हमारे अनिल भाई के लिए और आज का जो प्रेयर सेशन जो अच्छा से लीड करने के लिए प्रभु ने उसको मदद किया है और हमारा बच्चे लोग भाई बहन लोग जो है सब प्रार्थना में जो है जुड़ा है इसके लिए भी प्रभु को बहुत बहुत धन्यवाद देते हैं। प्रभु आपको आशीष करे और ऐसे आप लोग भी आगे प्रार्थना में जो प्रार्थना का योद्धा बन जाए। हालेलुया। प्रार्थना का बड़ा योद्धा बनकर हमें आगे बढ़ना है, इसके लिए प्रभु हमें आशीष करे। आइए हम हमारे आज का हमारी मीटिंग को हम प्रार्थना के साथ हम शुरू करते हैं। खुदावंद यीशु धन्यवाद देते हैं प्रभु जी आज का ये सुंदर दिन के लिए। प्रभु जी ये नया दिन देखने के लिए आपने हम सबके जिंदगी में मदद किया। प्रभु जी बहुत सारे लोग कई प्रकार की कष्ट के द्वारा ये दुनिया में जी रहा है। कई लोगों के भवन के अंदर निराशा छाया हुआ है। कई लोगों का जीवन के अंदर परेशानी का प्रभु जी ऊंचाई पर वो लोग खड़ा है। लेकिन प्रभु हम धन्यवाद देते हैं हमारे जीवन की हर एक अवस्था में भी आप ऊंचा है। इसलिए यीशु आज हम प्रभु जी हम लोग जो है बिना डर से प्रभु जी हालेलुया हम लोग जो है प्रभु बहुत खुशी के साथ आपके पास आने के लिए आपने मदद किया प्रभु जी। क्योंकि प्रभु धन्यवाद देते हैं आप जिसका भी जिंदगी के अंदर है उस जिंदगी को प्रभु जी आप संभालने वाला खुदा है। उस जिंदगी को प्रभु जी रहम देने वाला खुदा है। इसलिए यीशु हम आपके पवित्र नाम को धन्यवाद देते हैं। प्रभु हम लोग प्रार्थना करते हैं आज का हमारा ये दूसरा दिन के लिए धन्यवाद देते हैं। उपवास प्रार्थना के द्वारा आने के लिए आपने मदद किया है। आज जितने भी भाई बहन लोग प्रभु जी उपवास के द्वारा फास्टिंग के द्वारा प्रेयर में बैठा है उन सबको तेरे हाथों में हम समर्पण करते हैं। प्रभु जी यीशु हम धन्यवाद देते हैं आपका करुणा के लिए और आपका उस बड़ा मेहरबानी के लिए भी धन्यवाद देते हैं। आज का दिन प्रभु एक अच्छा दिन होने के लिए सहायता करे। प्रभु हम प्रार्थना करते हैं आज हमारे बीच पर आने वाला आपका दास के लिए भी हम धन्यवाद देते हैं। उनको भी आप आशीष करें ताकि प्रभु हम आज एक मनुष्य की आवाज नहीं परंतु पवित्र आत्मा की आवाज को सुनने के लिए प्रभु आप हमें जो सहायता करें। प्रभु धन्यवाद देते हैं। प्रभु जी स्तुति महिमा प्रशंसा सब कुछ आपको देते हैं। यीशु मसीह के पवित्र नाम से इस प्रार्थना को मांगते हैं। आमीन 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 हालेलुया। सो मैं रिक्वेस्ट करता हूँ अगर आपका नेटवर्क अगर सब ठीक है तो अपने अपनी जगह में आप लोग अपना मोबाइल को ऑन कर सकते हैं। कुछ जगह सॉरी आपका वीडियो को ऑन कर सकते हैं। कुछ जगह है ऐसे ही कि जहाँ पर वीडियो ऑन करने से उनका वो सिग्नल कम होता है उसके लिए क्या बोलते हैं एक्सक्यूज है। उसी में शामिल हो जाने के लिए प्रभु हमें जो सहायता करे और हम ऐसे एक दुनिया में अभी हम जी रहा है। कई प्रकार की चुनौती को सामना करते हुए लोग आगे बढ़ रहा है। और आज का जो मैं जैसे देख रहा था कि अभी हम लोग यहाँ पर जो है प्रभु का धन्यवाद देता है। लेकिन यूरोप में यानी यूरोप देश से वहां पर बेल्जियम और कुछ जगह में जो है बहुत बाढ़ से कम 80 लोग जो है मर गया है। और कनाडा है वहां पर भी काफी तकलीफ है और वहां पर जो है गर्मी के कारण जो है आग यानी जंगल जल रहा है। ऐसे उसमें भी काफी लोगों को तकलीफ हो रहा है। ऐसे दुनिया की अलग अलग जगह में ऐसे तकलीफ जो है हो रहा है। लेकिन जो है उसके बावजूद भी हमें इस प्रकार जो है प्रभु को आराधना करने के लिए प्रभु ने हमें जो सहायता किया। हालेलुया। सब लोग एक क्या बोलते लंबा सांस ले लीजिएगा। लंबा सांस ले लीजिएगा। सांस बाहर को आया वहां या अंदर रुक गया। जो सांस लिया बाहर को गया ना अब सब जिंदा है। बोलो अपने छाती में हाथ रख बोलो मैं जिंदा हूँ। बोलो मैं जिंदा हूँ। यीशु मसीह मेरा साथ होने का वजह मैं जिंदा हूँ। हालेलुया। जहाँ पर यीशु मसीह नहीं है वो लोग जो है क्या कुछ लोगों की जिंदगी में यीशु मसीह नहीं है इसलिए वो जिंदा है लेकिन एक मरा हुआ अवस्था में भी उनका जीवन चले जा रहा है। हालेलुया। लेकिन जो है यीशु हमारा साथ होने के वजह हम लोग आज क्या है जिंदा है। इसलिए उस जिंदा खुदावन को हम लोग जो है
गीत के द्वारा आराधना में आराधना करते जो है हम लोग जो है अभी हम आगे आराधना में बढ़ेंगे। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया 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 हालेलुया। तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारे दुनिया पे। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। हाथों को उठा के तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारे दुनिया पे। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके सारे दुनिया। हालेलुया। सुन लीजिए, यीशु मसीह राज करेगा तो वो राज संपूर्ण रोशनी से बदल जाएगा। हालेलुया। यीशु मसीह राज करेगा तो उस जगह पर खुशी आएगा। हालेलुया। समझ पा रही ना, समझ पा रहे हैं ना। यीशु मसीह हमारे जीवन में, हमारे देश में, हमारे गांव में राज करना है, हमारे परिवार में राज करना है। ऐसे ऐसे तो आज कितना लोग बोल सकते हैं कि यीशु आप राज करे, मुझ में राज करिए। हालेलुया। मेरे द्वारा मेरे परिवार में राज कर लीजिए। हालेलुया। मेरे परिवार के द्वारा मेरे समाज में, मेरे स्टेट में, मेरे कंट्री में, मेरे राज्य में, मेरे भारत में आप राज कर लीजिए। हालेलुया। यीशु मसीह का राज हमारे बीच में आना है। सब लोग अपने हाथों को उठा के गाइए, तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारे दुनिया में। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के। सब लोग जोर से तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारे दुनिया पे। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के। हाथों को उठा के एक और मिलकर तू राज करे, तू राज करो। तू दिल से प्रार्थना आने दो, आपका दिल से प्रार्थना आने दो। हालेलुया। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के। सारे राज यीशु का नाम में घुटना टिकाना चाहिए। हालेलुया। ओ घुटने टिके यीशु नाम के लिए। हालेलुया। ताली बजा के हमारा प्रभु को धन्यवाद दे दो। हालेलुया। थोड़ी चैन हमारा उपवास प्रार्थना का तीसरा सेशन है। हम मिलकर हालेलुया, हमारा अंदर परमेश्वर आनंद का तेल दिया हुआ है, आनंद का अभिषेक दिया हुआ है। कल जैसे हम लोग सुना है, हमारा परमेश्वर एल शदाई है, सर्वशक्तिमान है। हालेलुया। वो सर्वशक्तिमान हमारे हृदय के अंदर आनंद का तेल दिया हुआ है। ओ हालेलुया। अभी कोई भी रीति में हमको कोई भी आंसू नहीं धुआ सकता है। परेशानी में, बीमारी के झंझट में, हालेलुया, शैतान के पकड़ में हम नहीं रह पाता है, क्योंकि आनंद का तेल भरा हुआ है। हालेलुया। ऐसे दोस्त अधिकार लेकर आज खुशी से परमेश्वर को इस तीसरा सेशन का प्राप्त करेगा। परमेश्वर आज से एक नया अभिषेक बना दे। हालेलुया। प्रभु एक एक को छूते हुए मैं देख रहा हूँ, पवित्र आत्मा एक एक को छूते हुए देख रहा हूँ। थैंक यू जीसस। हालेलुया। चाचा हाथों को ऊपर उठाकर हालेलुया हालेलुया हालेलुया। आज हमारा आत्मा को तैयार करेगा, हमारा आत्मा को तैयार करेगा। प्रेज़ द लॉर्ड। हम सुबह सुबह आज का सुबह के इस प्रारंभ सेशन में ही हमारा आत्मा को तैयार करेगा।
आपके नाम में हर एक घुटना टिकेगा, आपके नाम में हर एक घुटना टिकेगा। हालेलुया। आज हम कबूल करता हूँ परमेश्वर, आप राज करें, आप हमारे बीच में राज करें पवित्र आत्मा। ओ रबा शांदला रखा रबा रबा शांदला। ओ धन्यवाद, यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। वो गाना गाकर हम मिलकर ताली बजा के गाकर हम प्रभु का नाम को ऊंचा करेगा। हालेलुया। ओ यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। सब लोग ताली बजा के उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। एक बार यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। ओ राजाओं का राजा यीशु। हालेलुया। ओ राजाओं का राजा यीशु। हालेलुया। प्रभुओं का प्रभु यीशु। ओ प्रभुओं का प्रभु यीशु। हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। ओ चंगा करने वाला यीशु। हालेलुया। चंगा करने वाला यीशु। हालेलुया। ओ छुटकारा देने वाला यीशु। हालेलुया। ओ छुटकारा देने वाला यीशु। हालेलुया। ओ यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। ओ यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। ओ अद्भुत करने वाला यीशु। हालेलुया। ओ अद्भुत करने वाला यीशु। हालेलुया। ओ शांति देने वाला यीशु। हालेलुया। ओ शांति देने वाला यीशु। हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। ओ प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। ओ मुक्ति का है मार्ग यीशु। हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु। हालेलुया। ओ शांति का है मार्ग यीशु। हालेलुया। ओ स्वर्ग का है मार्ग यीशु। हालेलुया। ओ यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। ओ यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। ओ राजाओं का राजा यीशु। हालेलुया। ओ राजाओं का राजा यीशु। हालेलुया। प्रभुओं का प्रभु यीशु। हालेलुया। ओ प्रभुओं का प्रभु यीशु। हालेलुया। आज के तारों पर एक राजाओं का राजा यीशु। हालेलुया। ओ राजाओं का राजा यीशु। हालेलुया। प्रभुओं का प्रभु यीशु। हालेलुया। ओ प्रभुओं का प्रभु। एक बार राजाओं का, ओ राजाओं का राजा यीशु। हालेलुया। ओ राजाओं का राजा यीशु। हालेलुया। राजा यीशु। हालेलुया। ओ प्रभु का प्रभु यीशु। हालेलुया। प्रभु का प्रभु यीशु। हालेलुया। ओ यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। हालेलुया। ओ यीशु नाम में उद्धार हमको। हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन। ओ हालेलुया। अद्भुत करना वाला यीशु। हालेलुया। ओ अद्भुत करने वाला यीशु। हालेलुया। ओ आनंद देने वाला यीशु। हालेलुया। ओ शांति देने वाला यीशु। हालेलुया। ओ यीशु नाम में
उठता हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, यीशु नाम में उठता हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया, ओ स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया, ओ यीशु नाम में उठता हमको हालेलुया, प्रभु यीशु सभी लोग जो अपने अपनी जगहों में हालेलुया, ओ थोड़ी थोड़ी समय अपने मुंह खोल के प्रभु को धन्यवाद देंगे। हालेलुया, कोई भी चुपचाप ना रहे। आज का सुबह के समय पर पवित्र आत्मा हमारे बीच में काम करने के लिए, हालेलुया, परमेश्वर की आत्मा हमारे बीच में आज काम करने के लिए, हालेलुया, प्रभु आज हमारे बीच में राज करने के लिए, हालेलुया, परमेश्वर की महिमा हमारे बीच में उतरने के लिए, हालेलुया, हालेलुया। ओ हम लोग अपने आप को तो समर्पण करते हुए हर थोड़े समय जो है ताली बजाते हुए अपने अपनी जगह में आत्मा में आराधना करे। कोई भी जो अपने आप को थोड़ा प्रभु की उपस्थिति में अपने आप को थोड़ा रिलीज करो, हालेलुया, अपने आप को थोड़ा खुला छोड़ दो प्रभु के हाथों पर, हालेलुया, ओ हालेलुया। सभी लोग जो है हालेलुया, कोई भी अपने शरीर को प्रभु के हाथों में समर्पण करो, हालेलुया, अपने शरीर को परमेश्वर की उपस्थिति में आजाद करो, हालेलुया, आजाद करे, हालेलुया, कोई भी अपने शरीर को बांध के ना रखे, हालेलुया, प्रभु परमेश्वर आपका जिंदगी के ऊपर कुछ ना कुछ करने के लिए चाहते, इसलिए वो काम प्रभु आज
आपका जीवन के ऊपर करने के लिए। हालेलुया। परमेश्वर के राज सिर्फ हमारी आत्मा में नहीं है, परमेश्वर के राज हमारे शरीर में भी, हमारे सोच में, हमारे विचार में, हमारे जीवन के हर एक कण पर। हालेलुया। प्रभु राज करने के लिए सुबह के समय पर। हालेलुया। ओ धन्यवाद 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 धन्यवाद। प्रभु राज्य करे, राज्य करे। उड़ाबार बला बलम सरा दरगरा दरगरा जवला रबना। यीशु के नाम जो भाई बहन अन्य भाषा में आराधना करता है, अपने आप को रिलीज कर दो अन्य भाषा में आराधना, ताकि आज का समय में, आज का दिन परमेश्वर की उपस्थिति से भर जाए, ताकि आज आपका बीच पर वो बोने वाला परमेश्वर का वचन, हालेलुया, ओ प्रभु का वचन जो हम सबके जीवन में, हालेलुया, बहुतायत के काम ले आने के लिए, हालेलुया, आज हम सुनने वाला वचन, हालेलुया, एक अच्छा खेती में वो तैयार किया गया खेती में जो बीज बोने वाली अवस्था में होने के लिए, यीशु के नाम से, यीशु के नाम से, यीशु के नाम से, हालेलुया। प्रभु धन्यवाद 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 धन्यवाद। प्रभु यीशु हम लोग धन्यवाद देते हैं आज का प्रभु दिन के लिए। प्रभु जी आमीन। यस, आपकी उपस्थिति पर आने के लिए प्रभु जी आपने मदद किया। हालेलुया हालेलुया हालेलुया। मैं इस समय पर मैं रिक्वेस्ट करता हूँ रंजन रोमियो से प्रार्थना में अगुवाई करें। यस, हालेलुया। रंजन रोमियो, आमीन। माइक चालू करिए। जय मसीह की दीदी। जय मसीह की भैया। जय मसीह की प्रार्थना करिएगा। ओके। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद खुदावन यीशु। ओ मेरे प्यारे परमेश्वर, ओ मेरे राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, तू महान है खुदावन यीशु। तेरी महिमा परमेश्वर अपरंपार है खुदावन यीशु। तू दया के योग है परमेश्वर, तू क्षमा के योग है परमेश्वर, तू शांति दाता, मुक्ति दाता। धन्यवाद करता हूँ खुदावन यीशु। ओ मेरे प्यारे परमेश्वर, हालेलुया, हमें दिन प्रतिदिन संभालने के लिए परमेश्वर मैं धन्यवाद करता हूँ खुदावन यीशु। हर एक मसीह भाई बहनों को परमेश्वर, भारत के हर एक दास दासी को संभालने के लिए परमेश्वर मैं धन्यवाद करता हूँ खुदावन यीशु। हालेलुया हालेलुया। धन्यवाद खुदावन यीशु। ओ मेरे पवित्र आत्मा, हर एक बातों के लिए धन्यवाद प्रभु जी। हमें बुद्धि, ज्ञान और विवेक दे परमेश्वर के हम तेरी महिमा में परमेश्वर आगे बढ़ने पाए परमेश्वर। हमें सामर्थ शक्ति दे परमेश्वर की तेरी महिमा, तेरे सुसमाचार को बढ़ाने पाए परमेश्वर। हर एक लोगों को परमेश्वर बुद्धि ज्ञान से भर दे खुदावन यीशु। हालेलुया हालेलुया। धन्यवाद खुदावन यीशु। आज इस सुबह के समय प्रभु जी, जितने भी लोग आज की इस ऑनलाइन मीटिंग में आ पाए हैं परमेश्वर, और जो अभी तक ना आ पाए हैं परमेश्वर, उन सबको परमेश्वर सहायता मदद करो खुदावन यीशु। हालेलुया। धन्यवाद खुदावन यीशु। ओ मेरे पवित्र आत्मा, आप महान हो खुदावन यीशु। यीशु तू जिंदा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू सबसे महान है परमेश्वर। तेरे अलावा इस दुनिया में कोई नहीं है परमेश्वर। हालेलुया हालेलुया। प्रभु तू महान है खुदावन यीशु। हालेलुया। धन्यवाद यीशु राजा, धन्यवाद यीशु राजा। हर एक विषयों के लिए धन्यवाद यीशु राजा। प्रभु जी, जो बीमार है परमेश्वर, जो बीमारी में है परमेश्वर, जो आर्थिक स्थिति में है परमेश्वर, हर एक तरह से कमजोर है परमेश्वर, उन्हें बल दे परमेश्वर, उन्हें शक्ति दे परमेश्वर, अपनी सामर्थ्य भर दे खुदावन यीशु। यीशु हालेलुया। धन्यवाद परमेश्वर। जो भूखे हैं परमेश्वर, उन्हें अन्न दे परमेश्वर। जो प्यासे हैं प्रभु जी, उन्हें पानी दे परमेश्वर, उन्हें जल पिला खुदावन यीशु। हालेलुया। तू जगत से प्रेम करने वाला परमेश्वर, तू ज्योति है परमेश्वर। हालेलुया। धन्यवाद यीशु राजा। एक बात के लिए धन्यवाद प्रभु जी, जो हमें डेली संभालता है परमेश्वर। हर एक मेरे साथ 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 चलने वाला यीशु। हालेलुया। धन्यवाद यीशु राजा, धन्यवाद। हर एक प्रार्थना को परमेश्वर हालेलुया यीशु के नाम से मांगता हूँ खुदावन यीशु। धन्यवाद धन्यवाद। आमीन आमीन आमीन। Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Hallelujah, hallelujah. Praise. हम एक और जन प्रार्थना में अगुवाई करेगा, क्योंकि पास्टर अंजलि, आप अंजलि भी प्रार्थना करेगा। यस, आज का वचन का सेवकाई के लिए। यस, थैंक यू। प्रेज गॉड, आमीन। हालेलुया।
प्रेज द लॉर्ड आंटी, प्रेज द लॉर्ड भैया। praise Lord, praise. Yes, praise. आइए हम प्रार्थना में जाएंगे। धन्यवाद पिता परमेश्वर, महान दयावंत अनुग्रहकारी परमेश्वर पिता, आपका धन्यवाद करते हैं। आप पवित्र परमेश्वर पिता, आप हम सब सेनाओं का यहोवा, आपका धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर। आप महान हो, आप जीवित हो परमेश्वर पिता, आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी। पिता परमेश्वर, हम आपके चरणों में, आपके इकलौते बेटे प्रभु यीशु मसीह के नाम में आते हैं पिता परमेश्वर। और आज हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, हम सारी मंडली प्रभु जी एक मन होकर आपके पास आकर आपसे मांगते हैं पिता परमेश्वर कि आज जो भी प्रभु जी इस आज के दिन इस फास्टिंग प्रेयर में प्रभु हमारे बीच जो आपके दास जन को, अभिषिक्त दास जन को आप लेकर आ रहे हो प्रभु, इसके लिए हम आपका धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर। हमारे हम सब के हृदयों में आज आप बात करो परमेश्वर पिता। जो भी वचन से आज आप हमें सिखाना चाहते हो पिता परमेश्वर, उन बातों को हमारे बीच अपने दास के द्वारा लेकर आओ परमेश्वर पिता। हम सभी भाई बहनों के हृदय, मन, आत्मा को खोलो प्रभु जी। हमारी आत्मिक समझ बुद्धि को दो प्रभु जी। हमें अपना प्रकाश से भरो परमेश्वर पिता, कि हम आपकी बातों को समझ पाए, हम अपने अंदर ग्रहण करने पाए प्रभु जी, और आपके वचन के अनुसार हम चलने पाए पिता परमेश्वर, ताकि हम प्रतिदिन प्रभु जी आपकी महिमा में, आपकी संगति में बढ़ने पाए पिता परमेश्वर। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी, हमारे साथ रहकर प्रतिदिन जो आप हमें चलाते हो प्रभु जी, हर सांस हमारी आप रक्षा करते हो पिता परमेश्वर, हमें जीवित रखे हो प्रभु जी, इसके लिए हम धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर। हम विश्वास करते हैं आज हमारे बीच आप उपस्थित हो और हमारे लिए प्रभु जी आप उद्धार का वचन लेकर आ रहे हो प्रभु जी, शांति और जीवन को लेकर आ रहे हो परमेश्वर पिता, इसके लिए हम आपका धन्यवाद देते हैं। धन्यवाद देते हैं प्रभु जी, हम सभी को प्रभु जी जो हम एक साथ जुड़े हुए प्रभु जी आपके हाथों में रखते हैं। हमारे बीच में आने वाले आपके अभिषिक्त दास जन को प्रभु जी आपके हाथों में रखते हैं। पवित्र आत्मा जी आप उन्हें अगुवाई करो, उनके मुंह को आप अपने नियंत्रण में लेकर, उनकी बुद्धि को अपने नियंत्रण में लेकर प्रभु जी आप हमारे बीच अपने बातों को रखो परमेश्वर पिता, आप हमारी सहायता करो। धन्यवाद देते हैं प्रभु जी, हम सभी को आपके हाथों में समर्पित करते हुए आज की इस मीटिंग की शुरू से लेकर अंत तक हर एक बातों को प्रभु जी आपके हाथों में रखते हुए प्रभु जी धन्यवाद देते हुए और महिमा, आदर, गौरव आप ही को समर्पित करते हुए इस प्रार्थना विनती को प्रभु यीशु मसीह के नाम में मांगती हूँ, आमीन आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभु को धन्यवाद देते हैं आज का इस सुंदर समय के लिए। सब लोग मेरी आवाज सुन सकते हैं? ओके। सो प्रभु को धन्यवाद देते हैं ये आज का ये नया दिन में जो है हमें ऐसे प्रार्थना में आने के लिए प्रभु ने जो सहायता किया है। आज हमारे बीच में प्रभु का वचन देने के लिए प्रभु का दास केरल से हमारे बीच में जो है आया है, उसके लिए प्रभु को दास को मैं धन्यवाद देता हूँ। आज हमारे बीच में पास्टर हेनरी जो है केरल से आया है। पास्टर हेनरी पास्टर क्या सारी हेनरी पास्टर क्या सारी ओके ओके। आज प्रभु का दास जो है पास्टर हेनरी पास्टर हमारे बीच में पास्टर प्रेज लो क्या सारी ഹലോ പറഞ്ഞോളൂ. ഹലോ കേൾക്കാമല്ലോ അല്ലേ? क्या बस है। सो हम धन्यवाद देते हैं आज का इस समय के लिए। और आज प्रभु का दास पास्टर हेनरी केरल से हमारे बीच में वचन की सेवकाई करने के लिए आए हैं, इसलिए क्यों ना हम तालियों के साथ प्रभु के दास को हमारे बीच में हम स्वागत करेंगे। सब लोग ताली बजाते हुए प्रभु के दास को हमारे बीच में हम स्वागत करेंगे। हेनറി പാസ്റ്റർ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞങ്ങളുടെ DMU മിനിസ്ട്രിയിലോട് പാസ്റ്ററും കൂടെ സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. തുടർന്നുള്ള സമയങ്ങൾ കർത്താവിന്റെ വചനത്തിന് ശുശ്രൂഷിക്കുന്ന സമയങ്ങളാണ്. ദൈവം ഏൽപ്പിച്ച വചനം ഇന്ന് പോൽക്കാലം ഞങ്ങളുടെ മധ്യത്തിൽ ശുശ്രൂഷിക്കാനുള്ള എല്ലാ സ്വാതന്ത്ര്യമുണ്ട്. കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ആമേൻ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. കർത്താവിന്റെ നാമം ഇന്ന് പകൽ മഹത്വപ്പെടുകട്ടെ. प्रभु यीशु मसीह के नाम इस सुबह के समय पर महिमा हो जाए. ഈ പകലിൽ കർത്താവിന്റെ വലിയ കൃപ കർത്താവ് നമ്മുടെ മേൽ പകർന്നു ഓർത്തി ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. आज का सुबह के समय पर परमेश्वर का बड़ा कृपा हमारे ऊपर प्रभु दे रहा है, इसके लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ. ഇന്ന് പകലും നാം ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കുമ്പോൾ പ്രാർത്ഥനയിലും ദൈവവചന ധ്യാനത്തിനും അകത്ത്
കർത്താവിന്റെ ശക്തിയേറിയ പ്രവൃത്തിയെ കർത്താവ് വെളിപ്പെടുത്തും. हालेलुया। आज का सुबह के समय पर प्रार्थना के साथ बैठने के समय पर प्रभु के बेटा उपस्थिति जो है और बड़ा शक्ति के साथ हमारे बीच में प्रकट करेगा। आमीन। हालेलुया। അപ്പൊ കർത്താവ് നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരു കാര്യം എന്ന് പറയുന്നത്, കർത്താവ് നമ്മെ നിത്യതയിൽ എത്തിക്കുവാനാണ് ഏറ്റവും വലുതായി കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. परमेश्वर जो है एक चीज जो है हमारे जीवन से चाहता है वो चाहत यही है, हम सबको परमेश्वर जो है उस स्वर्ग राज्य में लेकर जा रहा परमेश्वर चाहता है। आमीन। ദൈവം താൻ തിരഞ്ഞെടുത്ത മനുഷ്യരുടെ അടുക്കിലേക്ക് എത്തുമ്പോൾ ആദ്യം അവർക്ക് കൈമാറുന്ന ദർശനം എന്ന് പറയുന്നത് കർത്താവ് കാണിപ്പാണ്ടിക്കുന്ന ദേശത്തിന്റെ വെളിപ്പാട്. और जो जिस व्यक्ति को परमेश्वर ने जो चुन लिया है, उस व्यक्ति को जो परमेश्वर उसके पास आने के समय पर उसके लिए परमेश्वर जो है देने वाला उस देश है, यानी दिखाने वाला देश है, उस देश के एक प्रकाश प्रभु देता है। आमीन। അബ്രഹാമിന്റെ അടുക്കലേക്ക് ദൈവം വന്നപ്പോൾ ദൈവം അബ്രഹാമിനോട് പറഞ്ഞത്, നിന്റെ ദേശത്തെയും പിതൃഭവനത്തെയും ചാർച്ചക്കാരെയും വിട്ട് ഞാൻ കാണിപ്പാനിക്കുന്ന ദേശത്തേക്ക് പോകേണ്ട. आमीन। जब अब्राहम के पास जब प्रभु आया है और बावट आया है और अब्राहम को ये है, तुम अपना पितृ घर को छोड़कर, तुम अपनी जो पड़ोसी को छोड़कर, अपना घर को छोड़कर जिस देश को मैं दिखाने वाला है उस देश के तरफ जाने के लिए कहा था। आमीन। ആമേൻ. അപ്പോ കർത്താവിനെ കാണുന്ന, കർത്താവുമായി ബന്ധപ്പെടുന്ന ഒരു വ്യക്തിയുടെ അടുക്കൽ കർത്താവ് കൊടുക്കുന്ന, നീ കാണുന്നതിനപ്പുറം ഞാൻ നിന്നെ കാണിപ്പാൻ നിനക്ക് വേണ്ടി ഒരുക്കിയിരിക്കുന്ന ഒരു സ്ഥലമുണ്ട്. हालेलुया। जो व्यक्ति यीशु के साथ संबंध करता है उस व्यक्ति को प्रभु ये जो बात जो बताता है, तुम जो दिखते हैं उससे भी ज्यादा एक चीज जो है, तुम एक जगह है तो नहीं देखता है, उसी जगह में मैं तुझे लेकर जाने के लिए आया है। हालेलुया। ताली बजाकर प्रभु को धन्यवाद दे दो। അപ്പോൾ ദൈവം ആദ്യം മനുഷ്യനോട് ബന്ധപ്പെടുമ്പോൾ കർത്താവ് കൊടുക്കുന്നത് ഇവിടെയുള്ള പല വിടുതലുകളെക്കാൾ അപ്പുറത്ത്, ആമേൻ, മരണത്തിനപ്പുറത്തുള്ള ഒരു നിത്യതയെ കുറിച്ചുള്ള വെളിപ്പാട് കർത്താവ് കൈമാറുകയാണ്. हालेलुया। जो व्यक्ति यीशु मसीह के साथ मुलाकात करता है उस व्यक्ति को परमेश्वर जो है सिर्फ इधर ये दुनिया का चंगाई, ये दुनिया के आशीष नहीं है, लेकिन उससे भी बढ़कर जो है एक अनादि काल का, यानी उस अनंत काल का जीवन के प्रति एक बहुत बड़ा प्रकाश प्रभु देता है। हालेलुया। നമ്മുടെ ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിന്റെ പരമപ്രധാനമായ ലക്ഷ്യം എന്ന് പറയുന്നത് ഈ ഭൂമിയിലെ ജീവിതത്തിനപ്പുറത്തേക്ക് സ്തോത്രം ഒരു നിത്യത ദൈവം ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. അവിടേക്ക് എനിക്ക് എത്തിച്ചേരണമെന്നുള്ള ഒരു ദർശനം അകത്ത് തന്നുകൊണ്ട് കർത്താവ് ദർശനത്തിൽ നമ്മെ നടത്തുന്നതാണ് ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിന്റെ പരമപ്രധാനമായ കാര്യം. हालेलुया। एक मसीही जीवन का लक्ष्य यही है कि ये दुनिया में जितना समय हम जीते हैं उसमें तृप्त होने के लिए नहीं है, इस जीवन से भी बाद में, यानी हमारा मृत्यु के बाद एक अच्छा जिंदगी यीशु हमारे लिए रखा हुआ है, उसी जीवन को हासिल करना है। उसके लिए यीशु हमें जो है तैयार करता है ये दुनिया का जीवन के द्वारा। आमीन। हालेलुया। ആമേൻ. ആ യാത്രക്കിടയിൽ ഉള്ള ഒരിടവേളയുടെ കാലഘട്ടമുണ്ട്. ആ കാലഘട്ടത്തിൽ സ്തോത്രം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നാം ഒരുപാട് പ്രതിസന്ധികളെ, ഒരുപാട് പ്രതികൂല സാഹചര്യങ്ങളെ മറികടക്കുവാനായിട്ടുണ്ട്. हालेलुया। वो जो है अनंत काल का जीवन में हम पहुंचने से पहले उसका बीच में एक समय है, उस बीच का जो समय है, जो हमारा जीवन है, उसमें बहुत प्रकार की तकलीफें, बहुत प्रकार की रुकावट को सामना करते हुए हमें आगे को बढ़ना है। आमीन। അവൻ അതുവരെയുള്ള സമയം നമ്മുടെ ലൈഫ് എവിടെ വരെ ഉണ്ടോ അവിടെ വരെയുള്ള കാലഘട്ടത്തിൽ ഭൗതികമായ പല ആവശ്യങ്ങളും, പല പ്രശ്നങ്ങളും, പല വിഷയങ്ങളും നമ്മുടെ മുമ്പിലുണ്ട്. ഇതിനെയെല്ലാം നാം മറികടന്നു പോകുവാൻ ദൈവം നമുക്ക് തന്ന പ്രധാനപ്പെട്ട സ്തോത്രം ഒരു ശക്തിയാണ് വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത്. हालेलुया। वो जो है अनंत काल का जीवन तक जो पहुंचने से पहले जो है उसके बीच का जो जीवन है, उसमें जो कभी भी हमारे जीवन जो है कैसे भी रुक सकता है, लेकिन जो है उसके बीच पर आने वाला जितना भी समय है वहां पर बहुत प्रकार की जो है तकलीफें को सामना कर जाना पड़ता है, लेकिन जो है उस सारी
तकलीफ के ऊपर, परेशानी के ऊपर आगे बढ़ने के लिए परमेश्वर ने हमें विश्वास को दिया गया है। हालेलुया। അതുകൊണ്ട് ക്രിസ്തീയ ജീവിതത്തെ പറയുന്നത് വിശ്വാസ ജീവിതം എന്നാണ്. तो इसलिए मसीह जीवन को ऐसे कहा जाता है, एक विश्वास का जीवन। आमीन। അവൻ കാണുന്ന കാര്യങ്ങൾക്ക് മീതെ നമ്മൾ വിശ്വാസത്താൽ കാണേണ്ട കാര്യങ്ങളെ കണ്ടുകൊണ്ട് കാണുന്ന പ്രതിബന്ധങ്ങളെ മറികടന്നു പോകുന്നതിന്റെ പേരാണ് വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത്. हालेलुया। हम लोग जो है विश्वास का जीवन का मतलब है कि जो चीजों को हम देखते हैं उसके बदले में जो अनदेखी बातें है रहता है, लेकिन जो है उस सारी तकलीफ को जो है पार कर कर जाने का एक क्षमता है, उसको विश्वास कहा जाता है। അവൻ വിശ്വാസമുള്ള ഒരു മനുഷ്യനെ മതി ദൈവത്തിന് ഒരു വലിയ ജനതയെ വിടുവിക്കാൻ. हालेलुया। एक व्यक्ति काफी है जिसके अंदर विश्वास है, उस व्यक्ति के द्वारा परमेश्वर एक बड़ा झुंड को, एक बड़ा राज्य को जो है अलग कर सकता है। ताली बजा के प्रभु को धन्यवाद दे दो। आमीन। ആമേ. പുറപ്പാട് പുസ്തകം നാം വായിക്കുമ്പോൾ പുറപ്പാട് പുസ്തകത്തിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിൽ ദൈവം മുൾപടർപ്പിൽ മോശയ്ക്ക് പ്രത്യക്ഷനാകുന്നു. और जो निर्गमन का किताब उसका 3रा अध्याय पढ़ता है, वहां पर जो है मूसा के सामने प्रभु जो है एक झाड़ी के अंदर जो है आग में जो है प्रकट होता है। ആമേ. ഫറവോനെയും സൈന്യത്തിനെയും കണ്ടുകൊണ്ട് അവരുടെ കീഴിൽ ഞെരിഞ്ഞമർന്നു കിടക്കുന്ന ഒരു കൂട്ടം ആളുകൾ ആമേ മിസ്രൈമിന്റെ അടിമത്തത്തിനകത്ത് ജീവിക്കുന്നുണ്ട്. और जो है यहाँ जो मिस्रैम के अंदर जो है एक बहुत सारा एक बड़ा झुंड है, ये लोग जो फिरौन का जो है अधिकार के नीचे जो है ये लोग जो फंसते हुए रह रहा है, उनको एक छुटकारे का जरूरत है। അവരുടെ പേരും ഇസ്രായേൽ എന്നാണ്. उसका नाम भी इस्राएल है। आमीन। അവരും അബ്രഹാമിന്റെ സന്തതിയാ, ഇസ്ഹാക്കിന്റെ സന്തതിയാ, യാക്കോബിന്റെ സന്തതിയാ. वो भी जो है अब्राहम और जो है इसहाक का जो है संतान है। അവർക്ക് പുറകിൽ പറയുവാൻ ഒരുപാട് ചരിത്രങ്ങളുണ്ട്, ദൈവത്തെ വിശ്വസിച്ചതിന്റെ ചരിത്രങ്ങൾ. हमें उसको पीछे बोलने के लिए बहुत बड़ा इतिहास वहां पर दिया गया है। അവൻ അസാധ്യങ്ങളെ സാധ്യമാക്കിയ ചരിത്രങ്ങൾ അവർക്ക് പറയാനുണ്ട്. और असंभव को संभव में बदला गया जो घटनाओं को उनका गवाह है लोग। അവൻ അപ്പോൾ കഴിഞ്ഞ കാലഘട്ടത്തെ നോക്കുമ്പോൾ, കഴിഞ്ഞ തലമുറകളെ നോക്കുമ്പോൾ ഒരുപാട് അത്ഭുതത്തിന്റെ വിടുതലിന്റെ ദൈവപ്രവൃത്തിയുടെ ചരിത്രങ്ങൾ പറയുവാനുണ്ട്. और उनका बीते हुए दिनों को देखने के समय पर परमेश्वर के छुटकारा, परमेश्वर ने कैसे उनको जो जीवन को बचाया है, इन सारी बातों का बड़ा गवाही उनके पास है। എന്നാൽ ഇപ്പോൾ അവർക്ക് അവരുടെ വർത്തമാനകാല ജീവിതത്തിൽ അവർക്ക് വിശ്വാസത്തെ കുറിച്ച് പറയാൻ ഒന്നുമില്ല. लेकिन जो है उनका अभी का जिंदगी को देखने के समय पर विश्वास की बातों को बिल्कुल बोलने का हिम्मत नहीं है, उसका शक्ति भी नहीं है। आमीन। അവർക്ക് പറയാനുള്ളത് കഷ്ടതയെ കുറിച്ചാണ്, സങ്കടത്തെ കുറിച്ചാണ്, വേദനയെ കുറിച്ചാണ്, അടിമത്തത്തെ കുറിച്ചാണ്. അവർ നിലവിളിക്കുകയാണ്. हालेलुया। अभी उनको अपने जीवन को देखते हुए ये लोग जो है ये बोलेगा, हम गुलाम में हैं, हम लोग परेशानी में हैं, हम लोग कष्ट में हैं, फिरौन का लोग जो हमें बहुत सताता है, ये सारी बातों को सिर्फ वो बोलता है। അവരുടെ ഇടയിൽ നിന്ന് അവർക്ക് വേണ്ടി സംസാരിക്കുവാൻ ശേഷിയുള്ള ഒരുവൻ പോലുമില്ല. और उसके बीच में से उनके लिए बात करने का जो है हिम्मत वाला कोई भी व्यक्ति नहीं था। आमीन। ഫറവോനെ എതിർക്കുവാൻ ശക്തിയുള്ള ആരുമില്ല. और फिरौन को जो है सामने फिरौन के खिलाफ में खड़ा होने के लिए सामर्थ्य वाला कोई भी वहां पर नहीं था। ഇനി ദൈവവുമായിട്ട് ബന്ധമുള്ള ഒരാൾ പോലുമില്ല. और वो भी नहीं है, प्रभु के साथ जो संबंध रखा गया कोई भी लोग वहां पर नहीं था। അവൻ ഒരു ദൈവ ശബ്ദം, ഒരു ദൈവിക പ്രവചനം, ഒരു ദൈവിക സ്വപ്നം, ഒരു ദൈവിക വെളിപ്പാട് കൈമാറാൻ ഒരാളുമില്ല. और जो है यहाँ पर परमेश्वर का प्रकाशन, यहाँ पर परमेश्वर के छुटकारे को जो है वो देने के लिए, उसको पाने के लिए कोई भी वहां पर तैयार ही नहीं है। आमीन। എന്നാൽ മിദ്യാനിൽ പാർത്ത മോശ എന്ന് പറയുന്ന മനുഷ്യൻ ദൈവത്തിന്റെ പർവ്വതത്തിനടുക്കിലേക്ക് വന്നപ്പോൾ അവൻ ഒരു കാഴ്ച കണ്ടു. മുൾപടർപ്പ് തീ കൊണ്ട് കത്തുന്നു, അത് വെന്തു പോകുന്നില്ല.
हालेलुया। लेकिन जो है उस समय पर मिद्यान में जो है रहने वाला मूसा जो है परमेश्वर के पहाड़ के ऊपर चढ़ा। वो देख रहा है एक पहाड़ के ऊपर जो है एक झाड़ी जल रहा है, लेकिन वो झाड़ी जो है खत्म नहीं हो रहा है। ആമേൻ. തന്റെ തലമുറയിൽ ആരും കാണാത്തൊരു വെളിപ്പാട് ദൈവം മോശയ്ക്ക് കൈമാറി. हालेलुया। उनका पीढ़ियों में किसी ने भी ना देखा गया एक अलग प्रकार का प्रकाशन प्रभु यहाँ पर मूसा को दे रहा है। हालेलुया। എന്താണ് കാരണം എന്നറിയാവോ? അവൻ ഒരിക്കലും അടിമയായി കിടക്കാൻ ഇഷ്ടപ്പെടാത്ത മനുഷ്യനാ. क्योंकि क्या आपको मालूम है क्यों ऐसे हुआ है? क्योंकि कभी भी मूसा किसी का गुलामी के अंदर पड़ने के लिए इच्छा नहीं किया है। हालेलुया। അവനറിയാം ദൈവമാണ് ഏറ്റവും വലിയ രാജാവ്. സ്തോത്രം. ഇസ്രായേലാണ് ദൈവത്തിന്റെ ജനം. അങ്ങനെ ദൈവം രാജാവായ ഇസ്രായേൽ ജനം ആർക്കും അടിമയായി കിടക്കാനുള്ളവരല്ല. हालेलुया। उनको मालूम है वो परमेश्वर जो सर्वशक्तिमान है और इस्राएल हम हैं, हम किसी का गुलामी में रहने के लिए प्रभु ने हमें नहीं सृष्टि किया है, प्रभु ने हमें नहीं बुलाया है। आमीन। ഇതുപോലെ ദൈവത്തിന്റെ മക്കളെ, നമ്മൾ ഒന്നിനും അടിമകളായി കിടക്കാനുള്ളവരല്ല. സ്തോത്രം. നാം ദൈവത്തിന്റെ ജനമാണ്. ദൈവമാണ് നമ്മുടെ രാജാവ്. ദൈവമാണ് നമ്മുടെ കർത്താവ്. സ്തോത്രം. നമ്മൾ ജയാളികളാണ്. അതുകൊണ്ട് നാം ആത്മാവിൽ എതിർക്കേണ്ട അന്ധകാര മണ്ഡലങ്ങളെ എതിർക്കണം. हालेलुया। क्योंकि इसलिए भी हम आपको ये बात बताना चाहते हैं। हालेलुया। परमेश्वर के लोग जो है किसी प्रकार का बंधन का नीचे नहीं रहना है, किसी प्रकार का गुलामी के अंदर नहीं रहना है, किसी प्रकार के तकलीफ के अंदर नहीं रहना है, क्योंकि आपको बुलाया गया है बंधन को तोड़कर आगे जीने का एक शक्ति से प्रभु ने आपको बुलाया है। ताली बजाकर इसको स्वीकार करो यीशु के नाम में। ഒരു ഭാഗത്ത് ഫറവോനെ നോക്കി, അവന്റെ സൈന്യത്തെ നോക്കി, അവന്റെ ഇരുപരഥങ്ങൾ നോക്കി, ഊഴിയ വിചാരകന്മാരെ നോക്കി, സ്തോത്രം കരയുന്ന നിലവിളിക്കുന്ന, സ്തോത്രം അവൻ സങ്കടപ്പെട്ട് കിടക്കുന്ന, തകർന്നു കിടക്കുന്ന ഒരു കൂട്ടം ജനത. മറുവശത്ത് ദൈവത്തിന്റെ പർവ്വതത്തിലേക്ക് നോക്കുന്ന, സ്തോത്രം വിശ്വാസത്തിന്റെ ഒരു മനുഷ്യൻ. हालेलुया। यहाँ पर दो प्रकार के लोगों को हम देख सकते हैं। एक लोग इस्राएल लोग है, ये लोग फिरौन का गुलामी में है। फिरौन का सेना को देखता है, फिरौन देने वाला तकलीफ को देता है, फिरौन का जो है लोहे वाला रथ को देखता है। हालेलुया। लेकिन उसी समय पर एक अलग प्रकार का पीढ़ी है जो परमेश्वर के पहाड़ के ऊपर पहाड़ की तरफ देखता है, वहां से एक नई प्रकार का प्रकाशन को पाता है। हालेलुया। ഹല്ലേലൂയ. ലക്ഷക്കണക്കിന് ജനത്തിന് ഒന്നും ചെയ്യാൻ കഴിയാതെ കിടക്കുമ്പോൾ പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു മനുഷ്യന്റെ അടുക്കിലേക്ക് സ്വർഗം ഇറങ്ങി വന്നിട്ട് പറയുക, ഞാൻ ഇറങ്ങി വന്നിരിക്കുന്നത് ഒരു മഹാപ്രവൃത്തി ചെയ്യാൻ വേണ്ടിയാ. हालेलुया। एक साइड पर लाखों लोग जो है एक झुंड होकर खड़ा है, वो लोग कुछ भी कर नहीं पा रहा है, लेकिन प्रार्थना करने वाला मूसा को सामने प्रभु आकर बोल रहा है, मैंने तुझे जो चुन लिया है एक अलग प्रकार के काम करने के लिए। आमीन। ഒരു കൂട്ടം ആളുകൾ സ്തോത്രം ഒരു മതം പോലെയായി നിർജീവമായി നിർവികാരികളായി സ്തോത്രം അതപ്പതിച്ച് കിടക്കുമ്പോൾ, തകർന്നു കിടക്കുമ്പോൾ, മറുവശത്ത് ദൈവം ചിലരെ പ്രാർത്ഥിക്കുവാനായി ഈ കാലഘട്ടങ്ങളിൽ ദൈവപാദപീഠത്തിലാക്കി വെച്ചിരിക്കുന്നതിന്റെ പുറകിൽ ദൈവത്തിന് പദ്ധതിയുണ്ട്. സ്തോത്രം. ദൈവത്തിന്റെ അധികാരവും ശക്തിയും ദൈവത്തിന്റെ മഹാപ്രവൃത്തിയും വെളിപ്പെടുത്തുവാൻ ദൈവത്തിന് ചില അധരങ്ങളെ വേണം, ദൈവത്തിന് ചില കരങ്ങളെ വേണം, ദൈവത്തിന് ചില വ്യക്തികളെ ആവശ്യമുണ്ട്. हालेलुया। क्योंकि एक साइड पर जो है बहुत सारे लोग है, ये लोग जो है धर्म के रीति से मसीहत को जो है ले रहा है, लेकिन उसके समय पर वो लोग प्रभु की आवाज को नहीं सुन रहा है। लेकिन उस समय पर परमेश्वर मुझे और आपको इसलिए चुना है, मैं और आप जो परमेश्वर का जीव बन जाने के लिए, परमेश्वर के आवाज बन जाने के लिए, परमेश्वर आपको जो देख रहा है, ताकि आपके द्वारा इस अंतिम समयों पर एक बड़ा चुनौती के लिए, एक बड़ा जो है हालेलुया, एक बड़ा जागृति के लिए परमेश्वर जो है हमें जो है तैयार कर रहा है। आमीन। ആമേൻ. അതുകൊണ്ട് സ്വർഗം ഇറങ്ങി വന്നിട്ട് പറഞ്ഞു, സ്തോത്രം, എന്റെ ജനത്തിന്റെ കഷ്ടത ഞാൻ കണ്ടു, നിലവിളി ഞാൻ കേട്ടു, അവരുടെ സങ്കടം അറിഞ്ഞിരിക്കുന്നു, അവരെ വിടുവിപ്പാൻ ഞാൻ ഇറങ്ങി വന്നിരിക്കുന്നു.
हालेलुया। इसलिए वहां पर स्वर्ग उतर कर आकर बोल रहा है, मैंने जो है अपना लोगों को आंसू को देखा है, उनका कष्ट को मैंने देखा है, उनका जो है परिस्थिति, उनका संकट मेरे पास आया है, इसलिए मैं उनको छुड़ाने के लिए उतर कर यहाँ पर आया है। हालेलुया। ആമേൻ. ഫറവോൻ എന്ന ഈ ലോകത്തിന്റെ അധിപതി, ഫറവോൻ എന്ന മിസ്രൈമിന്റെ രാജാവ് സ്തോത്രം ജനത്തെ അടിച്ചമർത്തി തകർത്തിട്ടിരിക്കുമ്പോൾ ഇസ്രായേലിന്റെ രാജാവായ ദൈവ സ്തോത്രം, ആ സ്വർഗീയ രാജാവ് ഈ ലോകത്തിന്റെ രാജാവിനെതിരെ ആമേൻ ഇറങ്ങി വന്നിട്ട് പറയുക, ഞാൻ എന്റെ ജനത്തെ വിടുവിക്കാൻ പോകുക. हालेलुया। यहाँ पर जो है मिस्रैम का जो है राजा है, वो फिरौन है, वो इस लोगों को जो है गुलामी में बना कर रखा है। ये फिरौन को दिखा रहा है ये दुनिया का शक्ति, ये दुनिया का राजा, लेकिन ये दुनिया का राजा इन लोगों को कब्जा कर जो है उनको परेशानी करके देने के समय पर स्वर्ग के राजा उतर कर बोल रहा है, मैं आया है ये जो धरती का राजा को हरा कर मेरा नाम को वहां पर जो है स्थापना करने के लिए। ഹല്ലേലൂയ. ഈ ദൈവം മോശയോട് പറയുക, എനിക്ക് പകരം എന്റെ പ്രതിനിധിയായി, എന്റെ അംബാസഡറായി ഞാൻ നിന്നെ അയക്കുക. हालेलुया। यहाँ पर जो प्रभु मूसा को बोल रहा है, वो मेरा बदले में, और जो मेरा बदला में मैं तुझको मैं चुन लिया है, और मेरा जो है एक राजदूत के द्वारा मैं तुझे उस जगह में भेज रहा है। हालेलुया। ഹല്ലേലൂയ. അധികാരത്തിന്റെ ഒരു വടി ദൈവം അവന്റെ കയ്യിൽ കൈമാറി കൊടുക്കുകയാ. हालेलुया। यहाँ पर जो है एक अधिकार का लाठी प्रभु जो है मूसा के हाथों पर जो है दे रहा है। आमीन। അവൻ കർത്താവ് പറയുക, നിന്റെ വായോട് കൂടെയും അതരത്തോടു കൂടെയും ഞാനിരിക്കും. ओ मूसा को प्रभु बोल रहा है, तुम्हारा जो है जुबान के साथ, तुम्हारा हाथों के साथ, तुम्हारे साथ मैं हमेशा रहेगा। आमीन। നീ എന്റെ വായായിരിക്കും. ओ तुम मेरा जो है मुंह बन जाएगा। നീ എന്റെ ശബ്ദമായിരിക്കും. ओ तू मेरा आवाज बन जाएगा। നീ സംസാരിക്കുന്നത് ഞാൻ സംസാരിക്കുന്നത് പോലെ ആയിരിക്കും. ओ तू जो बोलता है वो मैं कैसे बोलता है वैसे ही हो जाएगा। आमीन। ആമേൻ. ഫറവോന്റെ മുമ്പിൽ നീ ദൈവത്തെ പോലെ ആയിരിക്കും. वो फिरौन के सामने तू परमेश्वर जैसे दिखेगा। आमीन। അവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തെ നിന്നിലൂടെ സ്തോത്രം അവൻ കാണാൻ പോകുക. ओ क्योंकि अभी फिरौन जो है परमेश्वर को मूसा के द्वारा दिखने वाला है। आमीन। ഹല്ലേലൂയ. ദൈവത്തെ വെളിപ്പെടുത്താൻ ദൈവം വിശ്വാസത്തിന്റെ ഒരു മനുഷ്യനെ തന്റെ കയ്യിലെടുക്കുക. हालेलुया। परमेश्वर खुद जो है अपने बारे में प्रकट करने के लिए एक व्यक्ति को प्रभु चुन रहा है जो विश्वास उसके अंदर है। हालेलुया। ആമേൻ. ഇപ്പോൾ ആ മനുഷ്യനെ അല്ല കാണാൻ പോകുന്നത്, ആ മനുഷ്യന്റെ ശബ്ദമല്ല കേൾക്കാൻ പോകുന്നത്, ആ മനുഷ്യനിലൂടെ ദൈവത്തെ കാണാൻ പോകുകയാ, ദൈവത്തിന്റെ ശബ്ദം കേൾക്കാൻ പോകുകയാ. हालेलुया। अभी जो है ये लोग जो है अभी मूसा को देखने के लिए नहीं जा रहा है, मूसा के आवाज को सुनने के लिए नहीं जा रहा है। हालेलुया। लेकिन मूसा के द्वारा परमेश्वर की आवाज को सुनने के लिए जा रहा है, मूसा के द्वारा परमेश्वर के काम को देखने के लिए जा रहा है, मूसा के द्वारा परमेश्वर की महिमा को देखने के लिए जा रहा है। ആമേൻ. ദൈവം തന്റെ അധികാരം അവന്റെ മക്കൾ കൈമാറുകയാണ്. वो यहाँ पर जो है परमेश्वर अपने अधिकार मूसा को दे रहा है। आमीन। സ്തോത്രം. എല്ലാവിധ ജാതീയ ശക്തികളെയും, എല്ലാവിധ മാന്ത്രിക ശക്തികളെയും, എല്ലാവിധ അന്യായ ശക്തികളെയും അതിന്റെ പ്രവൃത്തികളെയും ഒരു വാക്കുകൊണ്ട് ഇല്ലാതാക്കാനുള്ള അധികാരമാണ് ദൈവത്തിന്റെ മക്കൾ പരമേൽപ്പിച്ചത്. हालेलुया। और जो सारी प्रकार का जादू के ऊपर का जो अधिकार, सारी प्रकार का जो टोना है उसके ऊपर का अधिकार, इन सारी बातों को जो है हालेलुया खत्म करने का एक बड़ा अधिकार जो है मूसा के ऊपर परमेश्वर ने बख्शा है। ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. അതുകൊണ്ട് അതുവരെ കേൾക്കാത്ത ചില വാക്കുകളാ, കേൾക്കാത്ത ചില ശബ്ദങ്ങളാ
സ്തോത്രം ആമേ ഫറവോന്റെ കൊട്ടാരത്തിനകത്ത് മുഴങ്ങിയത്. हालेलुया। अभी तक फिरौन जो है ना सुनने वाला वचन, अभी तक फिरौन जो है ना देखा गया चीजें जो है अभी फिरौन की जो है राजमहल के अंदर जो है गुंजरना शुरू किया है। ആമേൻ. മോശ എന്ന് പറയുന്നുണ്ട്, എന്നെ അയച്ച യഹോവയായ ദൈവം പറയുന്നു, ആമേ ദൈവത്തെ ആരാധിപ്പാൻ ദൈവത്തിന്റെ ജനത്തെ നീ വിട്ടയക്കുക. हालेलुया। यहाँ पर मूसा बोल रहा है, वो मेरा लोगों को जो है परमेश्वर को आराधना करने के लिए तू उनको जो है आजाद देना है। ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. ആമേൻ. ആമേ പറയുക, നീ വിട്ടയക്ക്, ഇനി നിനക്ക് പിടിച്ചു വെച്ചുകൊണ്ടിരിക്കാൻ കഴിയത്തില്ല. मूसा बोल रहा है, अपने लोगों को आजाद कर, तू उनको अभी भी जो है रोक नहीं सकता है। ആമേൻ. ഇന്ന് പകൽ ആത്മാവിൽ ഞാൻ ഒരു ദൂത് പറയാം. സ്തോത്രം. പിശാചിന് നിന്റെ ഒരു നന്മയെയും പിടിച്ചു വെക്കാൻ കഴിയത്തില്ല. പിശാചിന് ആത്മാക്കളെ പിടിച്ചു വെക്കാൻ കഴിയത്തില്ല. സ്തോത്രം. അവന്റെ പ്രവർത്തികളെ അഴിപ്പാൻ അധികാരമുള്ള അഭിഷിക്തന്മാരെ സ്വർഗം അഭിഷേകം ചെയ്ത് എഴുന്നേൽപ്പിക്കുമ്പോൾ അവരുടെ വാക്കിന് മുമ്പിൽ ഇതുവരെ സംഭവിക്കാത്തത് സംഭവിക്കാൻ പോവുകയാണ്. हालेलुया। मैं आज आपको एक बात बताना चाहता है। हालेलुया। जब परमेश्वर अपना महिमा को वहां पर करने का समय पर कोई भी प्रकार का शैतान का शक्ति जो है वहां पर कामयाब नहीं होता है। शैतान आपके ऊपर में शैतान आपके आशीष को रोक नहीं सकता है। शैतान आपका मंडली को जो बढ़ोतरी को रोक नहीं सकता है। शैतान आपका परिवार के ऊपर की बातों को रोक नहीं सकता है, क्योंकि अधिकार अभी मूसा के हाथ में है। ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. ആമേൻ. പറയട്ടെ, സ്തോത്രം. ദൈവത്തിന്റെ ശക്തിയും അഭിഷേകവും ബലവും നമ്മുടെ മേൽ വന്നു കഴിയുമ്പോൾ നമ്മുടെ വാക്ക് കാണാത്ത മണ്ഡലത്തെയും തൊടും, കാണുന്ന മണ്ഡലത്തെയും തൊടും. हालेलुया। जब परमेश्वर के अभिषेक, परमेश्वर का सामर्थ्य जब हमारे अंदर में जो आने के समय पर हम जो है देखने वाला जगह है वहां पर भी वो छुएगा। हम जो है ना देखने वाला अदृश्य जगह है उसी वहां पर भी वो जो है स्पर्श करेगा। आमीन। ഒരു വലിയ സൈന്യത്തിന്, വലിയ ജനതയ്ക്ക് ചെയ്യാൻ കഴിയാത്തതാണ് വിശ്വസിക്കുന്ന ഒരു ദൈവ മനുഷ്യന് ചെയ്യുവാൻ കഴിയുന്നത്. हालेलुया। जो एक बड़ा लोगों को जो ना करने वाला जो चीजें हैं, जो परमेश्वर के बच्चे लोग विश्वास करने के समय पर प्रभु उनके द्वारा जो है कराता है। आमीन। ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. സ്തോത്രം. ദൈവത്തിന്റെ അഭിഷേകം ഒരുവന്റെ മേൽ വന്നു കഴിയുമ്പോൾ സംഭവിക്കുന്നത് അവന്റെ അകത്തു നിന്ന് ഭയത്തെ ആ അഭിഷേകം എടുത്തു മാറ്റും. हालेलुया। जब परमेश्वर के अभिषेक एक व्यक्ति के अंदर उतरने का समय पर उस व्यक्ति को अंदर अभी तक जो है गुजरने वाला वो डर को अभिषेक जो है तोड़ के बाहर करेगा। आमीन। അത് ഭയത്തിനകത്താണെങ്കിൽ എത്ര കൂട്ടം ആളുണ്ടെങ്കിലും അവർ ഭയത്തിന് കീഴാണെങ്കിൽ അവർക്കൊന്നും ചെയ്യുവാൻ കഴിയത്തില്ല. हालेलुया। अगर वो व्यक्ति के अंदर अगर डर रहे तो इस आत्मा आने के बाद जो है वो डरावनी को दूर करेगा। फिर कितना भी लोग आता है उनको कुछ भी कर नहीं सकता है। ആമേൻ. സ്തോത്രം. പക്ഷേ ദൈവത്തിന്റെ അഭിഷേകം അകത്തു വന്നു കഴിയുമ്പോൾ ആദ്യം മാറിപ്പോകുന്നത് ആമേ ഉള്ളിൽ വ്യാപരിക്കുന്ന ഭയമാണ് മാറുന്നത്. हालेलुया। परमेश्वर के अभिषेक जब हमारे अंदर आने के समय पर पहला यही बात होता है, हमारे अंदर जो है हमें तकलीफ देने वाला वो भय जो है, वो डर जो है हमारे जीवन से भाग निकलेगा। आमीन। ഹല്ലേലൂയ. ദൈവജനം ഭയത്തിൽ ജീവിക്കാനുള്ളവരല്ല, ദൈവജനം ക്രിസ്തുവിന്റെ ധൈര്യത്തിൽ ജീവിക്കാനുള്ളവരാ. हालेलुया। तो इसलिए मैं बताना चाहता है, परमेश्वर के लोग जो है भय में नहीं जीना है, यीशु मसीह के आजादी में जीना है। ആമേൻ. 40 വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഭയപ്പെട്ട് മിസ്രയീം വിട്ട് ഓടിപ്പോയ അതേ മനുഷ്യനെയാണ് 40 വർഷങ്ങൾക്കപ്പുറം ദൈവം അഭിഷേകം ചെയ്ത് അവിടേക്ക് മടക്കി അയക്കുന്നത്. हम देख सकते हैं जो मूसा है वो मिस्रैम से डर से भाग के निकला था, उसी मूसा को 40 साल के बाद जो है अभिषेक कर वापस जो है वो मिस्रैम में प्रभु भेज रहा है। 40 വർഷമായിട്ടും അങ്ങോട്ട് പോകുവാൻ തയ്യാറാകാതിരുന്നെങ്കിൽ അതുപോലെ ഒരു ഭയമായിരുന്നു ആ മനുഷ്യന്റെ ഹൃദയത്തെ ഭരിച്ചിരുന്നത്.
ये 40 साल भी जो है मूसा कभी भी जो है मिस्र में वापस जाने के लिए इच्छा नहीं किया, क्योंकि उसके अंदर उतना बड़ा भारी वाला डर जो है काम कर रहे थे। ആമേൻ. അഭിഷേകത്തിന്റെ ശക്തി വീണ അതേ സമയത്തിൽ സ്തോത്രം ആ ഭയമകത്തുനിന്ന് മാറിപ്പോയിട്ട് സ്തോത്രം ആരെ കാണരുതെന്ന് ആഗ്രഹിച്ചോ അവന്റെ മുമ്പിൽ ചെന്ന് നിന്ന് ദൈവത്തിന് ദൂതറിയിക്കാനുള്ള ധൈര്യം അവന്റെ മേൽ വെളിപ്പെട്ടു. हालेलुया। वो प्रभु के अभिषेक मूसा के अंदर जो है आने के बाद जिस व्यक्ति को वो देखने के लिए इच्छा नहीं किया था, उसको देखने उसके पास जाकर उनके पास परमेश्वर का बातों को वहां पर बोलने के लिए परमेश्वर ने उसको अभिषेक से वो तैयार किया है। आमीन आमीन ആമേൻ. ഇന്ന് പകലാത്മാവ് ഞാൻ പറയട്ടെ, സ്തോത്രം എത്ര വലിയ എതിർപ്പുകൾ ഉണ്ടെങ്കിലും, എത്ര വലിയ ജാതീയ ശക്തികൾ ഉണ്ടെങ്കിലും, എത്ര വലിയ നിയമങ്ങൾ വിരോധമായി പാസാക്കിയാലും, സ്തോത്രം എത്രമാത്രം അധികാരമണ്ഡല വിരോധമായി നിന്നാലും കർത്താവിന്റെ അഭിഷേകം വഹിക്കുന്നവൻ അതിനെ ഒന്നും ഭയപ്പെടത്തില്ല. അവൻ അതിന്റെ നടുവിലും ജീവനുള്ള ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തിയെ വെളിപ്പെടുത്തും. हालेलुया। मैं यहाँ पर एक बात बताना चाहते हैं, हालेलुया, जिसके अंदर परमेश्वर के अभिषेक है, जिसके अंदर परमेश्वर के सामर्थ्य, उनके लिए जो है अपना जो महिला कुछ भी नहीं कर सकता है, अंधकार के मंडल कुछ भी नहीं कर सकता है। वो जो इवन सरकार जो है हमारे खिलाफ में आने से भी, कितने प्रकार का जो है बिल पास होने से भी, हालेलुया, परमेश्वर के अभिषिक्त लोग जो है उसी वातावरण का बीच में भी बीच में भी जय के साथ आगे को जीते जाएगा। आमीन ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. മോശയ്ക്ക് വലിയ പ്രസംഗങ്ങളൊന്നുമില്ലായിരുന്നു, പക്ഷേ അവന് പ്രവർത്തികൾ ഒരുപാടുണ്ടായിരുന്നു. हालेलुया। मिस्र में मूसा को बड़ा प्रचार नहीं था, लेकिन वहां पर उनके लिए बहुत काम करने के लिए था। हालेलुया। ആമേൻ. അവിടെ ആവശ്യം പ്രസംഗങ്ങളായിരുന്നില്ല, അധികാരമുള്ള ദൈവത്തിന്റെ വാക്കുകളായിരുന്നു ആവശ്യം. हालेलुया। मिस्र में मूसा को वहां पर प्रचार का जरूरत नहीं है, वहां पर अधिकार का चिन्ह, छुटकारे का चिन्ह और चमत्कार वहां पर चाहिए था। आमीन ആമേൻ. ആമേൻ. പ്രവർത്തികൾ വെളിപ്പെടുന്ന വാക്കുകളാലാണ് അവരെ എതിർത്തത്. हालेलुया। वो जो है अपने जो है काम का यानी उसके जो है काम का जो है शक्ति के साथ जो है उनको खिलाफ में खड़ा हुआ है। ആമേൻ. 10 വാതകൾ മിസ്രൈമിന്റെ മേൽ അവന്റെ വായിൽ നിന്ന് പുറപ്പെട്ട വാക്കിനാൽ ദൈവം അവിടെ കൊണ്ടുവന്നു. हालेलुया। और मिस्र में 10 प्रकार की जो है हालेलुया वो बाधा वहां पर आया है, वो सब कुछ जो है मूसा का मुंह से जैसे निकला है उसी के आधार पर वहां पर आया था। ആമേൻ. അവർക്കെതിരെ പ്രവർത്തിച്ചു നിൽക്കുവാൻ കഴിഞ്ഞില്ല. वो उसके खिलाफ में, वो जो मूसा को इस काम के खिलाफ में वो लोग जो है खड़ा नहीं हो पाया। അവൻ ഇന്ന് പകൽ ഞാൻ പറയാം, ശത്രുവിനെ പ്രവർത്തിക്കുവാൻ കഴിയും, പക്ഷേ അവനൊരു പരിമിതിയുണ്ട്. हालेलुया। मैं आज बताना चाहता है, शैतान भी आपके खिलाफ काम कर सकता है, लेकिन उसके लिए भी एक सीमा है। आमीन। അവനൊരളവ് വരെ നമുക്കെതിരെ പ്രവർത്തിക്കാം. वो जो है एक हरकत तक जो है हमारे खिलाफ में वो काम कर सकते हैं, പക്ഷെ നമ്മുടെ മേൽ അതിന് പരിധിയില്ല. ആമേൻ. സ്തോത്രം. അതിന് പരിമിതിയില്ല. കാര്യം നമ്മുടെ മേൽ വ്യാപരിക്കുന്ന ശക്തി അളവറ്റ ശക്തിയാണ്. हालेलुया। लेकिन जो है हमारे अंदर जो है हमारे अंदर व्यापार करने वाला आत्मा है, उस आत्मा के लिए कोई भी सीमा नहीं है, वो कोई भी सीमा नहीं, इसलिए जो है वो बड़ा बड़ा काम हमारे जीवन से कर सकते हैं। आमीन ഹല്ലേലൂയ. हालेलुया അതുകൊണ്ട് മനുഷ്യന് അസാധ്യം, ദൈവത്തിന് സകലവും സാധ്യമാണ്. इसलिए वचन में लिखा है, जो मनुष्य से असंभव है वो परमेश्वर से सब कुछ संभव है। हालेलुया। അടുത്ത യേശു പറഞ്ഞു, എന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവനും സകലവും സാധ്യമാണ്. वो फिर यीशु ने बोला है, जो मुझे विश्वास करता है उनसे सब कुछ संभव है। हालेलुया ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ട് തന്നെ സ്തോത്രം, ദൈവം നമ്മെ നടത്തുന്നത് അത്ഭുതങ്ങളുടെ വഴിയിലൂടെയാണ്. तो इसलिए परमेश्वर हम एक एक लोगों को चलाता है, वो अद्भुत की रास्ता में प्रभु हमें चलाता है। आमीन ആമേൻ.
അല്ല, ഇസ്രായേൽ ജനത്തെ ആമേൻ. അവിടുന്ന് വിടുവിച്ച് സ്വർഗം കൊണ്ടുവരുമ്പോൾ അവരുടെ മുമ്പിൽ സ്തോത്രം ആമേൻ വലിയ ചെങ്കടൽ വന്ന് നിൽക്കുകയാണ്. और जब मिस्रैम से उनको निकाल कर लेकर आने के समय पर अभी उनके सामने बड़ा लाल समुद्र आकर खड़ा है. ആമേൻ. ഫറവോൻ തന്റെ സകല സൈന്യത്തെയും സമാഹരിച്ച് അവന്റെ മുഴു ബലത്തോടെ പിന്നിൽ വരികയാണ്. अभी क्या है, अभी इस्राएल लोगों के खिलाफ में फिरौन जो है अपना पूरा सेना के सामने सारे सेना को लेकर उनका पीछे आ रहा है. അവൻ ചുറ്റും പർവ്വതങ്ങൾ ചുറ്റി നിൽക്കുകയാണ്. उनके सामने चारों तरफ में पहाड़ घेरा हुआ है. ആമേൻ. എന്നാൽ ഈ ദൈവത്തിന്റെ ജനത്തെ ദൈവം കൊണ്ടുവന്നത് സ്തോത്രം അവിടം കൊണ്ട് അവസാനിപ്പിക്കാനല്ല, ആ പ്രതികൂലത്തെ മറികടന്ന് മുന്നോട്ട് പോകാൻ വേണ്ടിയാ. वो परमेश्वर अपने लोगों को लेकर आया है, ये प्रतिकूल अवस्था को देखकर रुकने के लिए नहीं है, उस प्रतिकूल अवस्था को भी पार कर कर आगे जाने के लिए था. हालेलुया, ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. ഈ ആമേൻ. പ്രതികൂലം ഹല്ലേലൂയ. കണ്ടപ്പോഴും സ്തോത്രം അഭിഷേകമില്ലാത്ത വിശ്വാസമില്ലാത്ത ദൈവത്തെ നോക്കാത്ത ജനം അവിടെയും പിറുപിറുത്തു, അവിടെയും നിലവിളിച്ചു, അവിടെയും അവർ കരയുവാൻ തുടങ്ങി. हालेलुया. लेकिन जो व्यक्ति के लोग हैं उनके अंदर अभिषेक नहीं था, सामर्थ्य नहीं था. ये समस्या को जब देखा वो लोग वहां पर प्रभु के खिलाफ में बुड़बुड़ाया और वहां पर रोना लगा है. ആമേൻ. സ്തോത്രം. തന്റെ മുമ്പിലുള്ള സാഹചര്യം കണ്ടിട്ട് ഇനി എന്തെന്നറിയാൻ നിൽക്കുന്ന മോശയോട് സ്വർഗം പറഞ്ഞത്, സ്തോത്രം, നീ എന്തിനാ നിലവിളിക്കുന്നേ? നിന്റെ കയ്യിൽ ഞാൻ തന്നിരിക്കുന്ന വടി നീ കടലേറെ നീട്ടിയിട്ട് കൽപ്പിക്ക്, അവിടെ നിനക്ക് വേണ്ട വഴിയുണ്ട്. हालेलुया. उस समय पर जो मूसा को प्रभु बोल रहा है, मूसा तू क्यों रो रहा है? तुम्हारे हाथों पर मैंने एक लाठी दिया गया है. हालेलुया. सामर्थ्य का लाठी दिया गया है. उस लाठी को उठाकर ये लाल समुद्र के ऊपर जो दिखाओ. ഹല്ലേലൂയ. നിനക്ക് വേണ്ട ആമേൻ. വഴിയെ തുറന്നെടുക്കേണ്ട ദൗത്യം നിനക്ക് തന്നെയാണ്. वो आपका जीवन के लिए जो रास्ता खोलना वो आपका ही काम है. ആമേൻ. അപ്പോൾ ദൈവമേ, നമ്മുടെ ആമേൻ. ദൈവം ഇട്ടിരിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ അഭിഷേകം ചെറുതല്ല. നമ്മുടെ മുമ്പിലുള്ള അസാധ്യതകളെ സാധ്യമാക്കി മാറ്റുവാൻ സ്വാഭാവികമായ വഴിയെ നമുക്ക് വേണ്ടി തുറക്കുവാനുള്ളത് നമ്മുടെ അകത്ത് ദൈവം ഏൽപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. हालेलुया. तो इसलिए आज आपको बोलना चाहते हैं, हमारे अंदर जो प्रभु ने दिया गया अभिषेक है, उस अभिषेक जो है हालेलुया, वो जो स्वाभाविक रास्ताओं को खोलने के लिए हमारे अंदर जो उसका ताकत है. ആമേൻ. നീ കൈ നീട്ടി ആമേൻ. കടലിനെ വിഭജിക്കുക. ओ प्रभु वहां पर बोल रहा है, तू हाथ बढ़ाकर उस समुद्र को 2 भाग डालो. ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. आमीन. നീ കൈ നീട്ടി ഹല്ലേലൂയ. ഒരു വാക്ക് പറഞ്ഞാൽ അവിടെ ചിലത് വിഭജിക്കപ്പെടാൻ പോകുകയാണ്. हालेलुया. अगर आप जो विश्वास से अपने हाथ तो बढ़ाकर अपनी समस्याओं के ऊपर कुछ बातों को बोलने से वहां पर कुछ काम होने वाला है. ആമേൻ. സ്വാഭാവികമായ നിലത്തുകൂടി ദൈവം തന്റെ ജനത്തെ നടത്തി. वो वहां पर क्या एक साधारण जो रास्ता बना, उस रास्ता में प्रभु ने उनको चला कर लेकर आया. ആമേൻ. ഇത് പഴയ നിയമത്തിന്റെ ചരിത്രമാണ്. तो ये सब कुछ ये पुराना नियम का इतिहास है. ആമേൻ. ഇത് ഇസ്രായേൽ ജനത്തിന്റെ ചരിത്രമാണ്. ये सब कुछ जो इस्राएल लोगों का इतिहास है. എന്നാൽ പുതിയ നിയമത്തിലെ ചരിത്രം ഇതിനേക്കാൾ ശക്തിയേറിയതാണ്. लेकिन जो नया नियम का जो है नया नियम की जो बात है, इससे भी बहुत शक्तिशाली है. आमीन. ആമേൻ. യേശു കർത്താവ് തന്റെ ശിഷ്യന്മാരെ സ്തോത്രം പരിശീലിപ്പിച്ചപ്പോൾ സ്തോത്രം ഏറ്റവും വലിയ പരിശീലനം നടത്തിയത് സമുദ്രത്തിനകത്താണ്. हालेलुया. और यीशु मसीह अपने चेलों को जब ट्रेनिंग दे रहा था, सबसे ज्यादा ट्रेनिंग जो है समुद्र का बीच में दिया था. ഹല്ലേലൂയ. 5 അപ്പം കൊണ്ട് 5000 പേർക്ക് കൊടുത്ത ശേഷം യേശു കർത്താവ് പറഞ്ഞു, നിങ്ങൾ അക്കരയ്ക്ക് പോകുക. और जो 5 रोटी से लेकर 5,000 लोगों को खिलाने के बाद यीशु बोला है,
तुम अभी जो है इस ആമേൻ. समुद्र के उस पार चले जाओ. സന്ധ്യാസമയത്താണ് യേശു കർത്താവ് എന്ന് പറയുന്നത്. तो ये जो शाम के समय पर यीशु मसीह ये बातें कहा. ആമേൻ. അവർ സന്തോഷത്തോടെ മുമ്പോട്ട് പോയി. ये लोग बहुत खुशी से जो है यहाँ से उस पार में चला गया. വലിയ പ്രശ്നങ്ങളൊന്നുമില്ല. अभी अभी कोई समस्या वहां में नहीं है. ശാന്തമായ അന്തരീക്ഷമാണ്. सब कुछ जो है बढ़िया है, सब कुछ शांति से जा रहा है. ആമേൻ. മറുകരയ്ക്ക് പോകുവാനുള്ള ലക്ഷ്യം അവർക്കുണ്ട്. अभी उनका एक लक्ष्य है उस समुद्र के उस पार जाने के लिए. എന്നാൽ കുറച്ച് മുമ്പോട്ട് പോയപ്പോൾ അന്തരീക്ഷം മാറി. लेकिन जो थोड़ा समय आगे निकल गया है, सारा वातावरण वहां पर बदल गया है. ആമേ. കൊടിയ കാറ്റും പേമാരിയും തിരമാലകളും അവിടെ ആമേ രൂപപ്പെടുവാൻ തുടങ്ങി. वो वहां पर बड़ा आंधी, बड़ा तूफान, बड़ा बारिश सब कुछ आना लगा. ശാന്തമായ അന്തരീക്ഷം മാറി ഭയാനകമായ ഭീതി സൃഷ്ടിക്കുന്ന ഒരു അന്തരീക്ഷം അവിടെ ഉണ്ടായി. वो अभी शांति का वातावरण हट गया है. उनको डरावनी देने वाला, उनको भयभीत करने वाला एक वातावरण वहां पर खड़ा हो गया है. ആമേൻ. നമ്മൾ സ്വസ്ഥമായി പോകുമ്പോൾ, സ്വസ്ഥമായി ജീവിക്കുമ്പോൾ, ശാന്തമായി ജീവിക്കുമ്പോൾ പെട്ടെന്ന് വരുന്ന ചില പ്രശ്നങ്ങൾ, പെട്ടെന്ന് വരുന്ന ചില പ്രതികൂല സാഹചര്യങ്ങൾ ആമേൻ നമ്മുടെ ജീവിത അന്തരീക്ഷത്തെ തന്നെ മാറ്റിക്കളയാറുണ്ട്. वो हम लोग बहुत शांति से जाने के समय पर अचानक आने वाला कुछ परेशानी, अचानक आने वाला कुछ तकलीफ हमारे जीवन को पूरा जो है उलट पुलट करते हैं. ആമേൻ. എങ്ങനെ മുന്നോട്ട് പോകാൻ കഴിയും? എങ്ങനെയാണ് ഈ കാര്യങ്ങൾ നടക്കുന്നത്? സ്തോത്രം. ഇവിടെ അവസാനിക്കുമോ എന്ന് ഭയപ്പെട്ടു പോകുന്ന, ഭീതിക്കകത്താകുന്ന അന്തരീക്ഷത്തിലേക്ക് മനുഷ്യന്റെ ജീവിതം മാറിപ്പോകാറുണ്ട്. वो पूरा जो भयभीत होने वाला एक अवस्था में आ जाता है, वो बदल जाता है. क्या मैं हम कैसे जिएगा, कैसे मेरा जीवन अभी आगे को चलते जाएगा. ആമേൻ. ഒരു സമയം വരെ സ്തോത്രം അവർ അവിടെ തുഴഞ്ഞതുപോലെ, അവർ ആ കാറ്റിനോട് മല്ലടിച്ചതുപോലെ, ആ തിരമാലയോട് പൊരുതിയതുപോലെ സ്തോത്രം ജീവിതത്തിൽ പൊരുതുന്ന, പോരാടുന്ന, മല്ലടിക്കുന്ന അനുഭവങ്ങളിലൂടെ നമ്മൾ കടന്നുപോയിട്ടുണ്ട്. हालेलुया. और जैसे वहां पर यीशु मसीह के चेले लोग जो है उस आंधी तूफान के साथ जो है बहुत कोशिश किया है, रुकने के लिए कोशिश किया है, वैसे हम भी अपने परेशानी के समय पर हम भी उसको जो है कंट्रोल करने के लिए बहुत कोशिश करते हैं. ഹല്ലേലൂയ. കാരണം എങ്ങനെയെങ്കിലും സ്തോത്രം ഇതിനെ മറികടന്ന് മുന്നോട്ട് പോകണമെന്ന ആഗ്രഹം കൊണ്ടാണ് മനുഷ്യൻ ഈ ഭൂമിയിൽ ജീവിക്കുന്നത് തന്നെ. क्योंकि ये सारे तकलीफ को भी पार कर किसी तरीके से आगे जीना है, आगे जाना है, ये उद्देश्य के साथ सारे मनुष्य जो इस धरती पर जी रहा है. പക്ഷെ നോക്കിയേ, ശാന്തമായ കാറ്റാണെങ്കിൽ, ശാന്തമായ അന്തരീക്ഷമാണെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും സുഖകരമായിട്ട് ഉറങ്ങുവാൻ കഴിയും. अगर जो है शांति का वातावरण है, अगर सब कुछ ठीक है तो हमें आराम से वहां पर सो सकते हैं. ഹല്ലേലൂയ. आमीन. അപ്പോ നമ്മുടെ യേശു കർത്താവും പടകിൽ കിടന്ന് ഉറങ്ങുന്ന കാഴ്ച നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. तो वहां पर आप देख सकते हैं यीशु मसीह उस नाव में जो है पीछे तकिया लगाकर सोया पड़ा है. പക്ഷെ ഈ കൊടുങ്കാറ്റിനകത്ത്, ഈ പേമാരിക്കകത്ത്, ഈ തിരമാലകളെല്ലാം ഇളകി നിൽക്കുന്ന ഈ പ്രക്ഷുബ്ധമായ അന്തരീക്ഷം വരുമ്പോൾ സ്തോത്രം രാവും പകലും മറന്നു പോകും. കാരണം ഉറങ്ങുവാൻ കഴിയത്തില്ല. ഉറക്കം നഷ്ടപ്പെടുന്ന അനുഭവങ്ങൾ, ഉറക്കം നഷ്ടപ്പെടുന്ന സാഹചര്യങ്ങൾ. हालेलुया. क्योंकि ऐसे आंधी और तूफान जो है उस नाव के खिलाफ में आने के समय पर हमारी नींद जो है टूट जाता है, हमें कोई आशा वहां पर नहीं जो है दिख पाता है, और कई प्रकार की समस्याओं से हम आगे ऐसे जाना पड़ता है. हमें സഹായത്തിന് ആരെയും ലഭിക്കാത്ത സാഹചര്യങ്ങൾ, और जो मदद के लिए किसी को भी ना मिलने वाला एक अवस्था में हम लोग जो है आ पहुंचता है. ആർക്കും കടന്നു വരുവാൻ കഴിയാത്ത സാഹചര്യങ്ങൾ. वो कोई भी व्यक्ति उसी अवस्था में वहां पर सहायता के लिए ना आ सकता है. ആമേൻ. സാധാരണ ബുദ്ധിക്ക്, സാമാന്യ ബുദ്ധിക്കറിയാം ഇവിടെ ഒരു സഹായം ലഭിക്കാൻ പോകുന്നില്ല, ആരും എന്നെ സഹായിക്കാൻ കടന്നു വരാൻ പോകുന്നില്ല, ഒരിടത്തൊന്നും എനിക്കൊരു സഹായം ലഭിക്കാൻ പോകുന്നില്ലെന്ന് സാമാന്യ ബുദ്ധിക്ക് തിരിച്ചറിയുവാൻ കഴിയുന്ന ജീവിത സാഹചര്യങ്ങൾ.
हालेलुया। एक साधारण व्यक्ति को, एक साधारण बुद्धि वाले व्यक्ति को मालूम है इस आंधी तूफान में मुझे किसी का मदद नहीं मिल सकता है, किसी से भी मुझे बचावट नहीं आ सकते हैं, ऐसे हम जानते हैं। ഹല്ലേലൂയ. നോക്ക്, അർദ്ധരാത്രിയുടെ യാമത്തിലേക്ക് എത്തിയപ്പോൾ സ്തോത്രം, കടലിലെ വെള്ളം സ്തോത്രം വള്ളത്തിനകത്തേക്ക് കയറുക. ओ अभी जो रात के समय आ गया है, यहाँ पर देखिएगा अभी ये समुद्र का पानी पूरा नाव के अंदर भर रहा है। അപ്പൊ കടലിലെ ഉപ്പുവെള്ളം ഈ വള്ളത്തിനകത്ത് കയറി ഈ വള്ളത്തെ മുക്കുവാൻ ശ്രമിക്കുകയാ. अब ये क्या है, ये समुद्र का नमकीन पानी ये जो नाव के अंदर चढ़कर ये नाव को अभी डुबाने के लिए कोशिश करता है। ഹല്ലേലൂയ. അപ്പോഴും അതിനകത്ത് അല്ലെങ്കിൽ അതിനോട് പൊരുതിക്കൊണ്ട് അതിനോട് എതിർത്തുകൊണ്ട് സ്തോത്രം വെള്ളത്തെ എങ്ങനെയും അതിനകത്തുനിന്ന് പുറത്തു കളഞ്ഞ് ഏത് വിധേനയും ഒന്ന് രക്ഷപ്പെടണമെന്ന ആഗ്രഹത്തോടെ അവർ ആ കടലിനോട് മല്ലടിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हालेलुया। इसी अवस्था में भी प्रभु का चेला लोग क्या करता है, ये पानी से भी जो बच कर ये पानी को निकाल कर उनके बीच में लड़ते हुए किसी भी प्रकार में इस समुद्र से बचना है, ये सोच में ये लोग आगे अपना जीवन को वहां पर कोशिश कर रहा है। ആമേ. സ്തോത്രം. ഇങ്ങനെയുള്ള സാഹചര്യങ്ങളിലാണ് മനുഷ്യൻ തന്റെ സർവശക്തിയും എടുത്ത് തന്റെ മുഴുവൻ മനോബലത്തെയും എടുത്ത് സ്തോത്രം തന്നെ കൊണ്ട് കഴിയുന്ന വിധം തന്റെ പരമാവധി ശക്തിയോടെ സ്തോത്രം താൻ സ്തോത്രം കിണഞ്ഞു പോരാടുന്ന ശക്തിയോടെ മല്ലടിക്കുന്ന, എങ്ങനെയും തോൽക്കാൻ തയ്യാറല്ലെന്ന് പറഞ്ഞ് മല്ലടിച്ചപ്പുറം പോകാൻ ശ്രമിക്കുന്ന ഒരനുഭവം വെളിപ്പെടുന്നത്. तो यहाँ पर हम देख सकते हैं एक व्यक्ति का जो कोशिश है वो किसी भी प्रकार में जो है अपने उसी परिस्थिति में लड़ते हुए वो वहां से बाहर आने के लिए हाल अपने शरीर से मन से लड़कर तैयार होकर वो बाहर आने का पूरे कोशिश में वो व्यक्ति वहां पर हैं। ആമേൻ. ഇന്ന് പകൽ അങ്ങനെ ജീവിത സാഹചര്യങ്ങളോട് പൊരുതി മല്ലടിച്ച് സ്തോത്രം ഏത് വിധേനയും എന്റെ കുടുംബത്തെ, എന്റെ കുഞ്ഞുങ്ങളെ, സ്തോത്രം എന്റെ സഭയെ എങ്ങനെയും ഒരു മറുകര എത്തിക്കണമെന്ന് പറഞ്ഞ് സ്തോത്ര ശക്തിയോടെ പൊരുതുന്ന, പ്രാർത്ഥിക്കുന്ന, സ്തോത്രം ഉപവസിക്കുന്ന ദൈവ പൈതലേ, നിനക്ക് വേണ്ടി നിന്നെ സഹായിപ്പാൻ ഒരുവൻ വരുന്നുണ്ട്. हालेलुया। ऐसे तो मैं आज बताना चाहते हैं, ऐसे परिस्थिति में किसी भी प्रकार की परेशानी में है, इस परेशानी में मेरा परिवार को आगे लेकर जाना है, ये परिवार जो है इस पानी में नहीं डूबना है, मेरा मंडली जो है इस परेशानी से बाहर आना है और मेरा जो है मेरे कुटुंबों को ये परेशानी से बाहर लेकर आना है कर मुझे किसी भी प्रकार में इस परेशानी से उस पार जो है जाना है, उसी इच्छा से आज मुझे सुनने वाले भाई बहन मैं आपको बताना चाहता है, आपको सहायता करने के लिए उसी घड़ियों में परमेश्वर के हाथ उतर कर आता है। ആമേൻ. നീ ഒറ്റപ്പെട്ടു പോയ, നീ തള്ളപ്പെട്ടു പോയ, നീ ഏകനായി തീർന്ന ആ പ്രയാസ വേളയുടെ നടുവിൽ സ്തോത്ര കാറ്റതിന്റെ പൂർണ്ണ ശക്തിയിൽ, തിരമാല അതിന്റെ മുഴു ബലത്തിൽ, പേമാരി അതിന്റെ മുഴു ശക്തിയിൽ വെളിപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുമ്പോ ആ പേമാരിയുടെ നടുവിലൂടെ, കാറ്റിന്റെ നടുവിലൂടെ, തിരമാലയുടെ മുകളിലൂടെ, വെള്ളത്തിന്റെ മുകളിലൂടെ സകലത്തെ നിയന്ത്രിപ്പാൻ കഴിവുള്ളവൻ പടകൾ നേരെ നടന്നു വരുന്നുണ്ട്. हालेलुया। उसी परेशानी में हालेलुया वो बचने के लिए कोई बचावट का रास्ता नहीं है। हालेलुया। उस समय पर क्या करता है हम देख रहा है, यीशु मसीह उस पानी के ऊपर, ये पानी अभी तक जो उसका ऊंचाई स्थल में है, परेशानी का ऊंचाई में है, हवा अपनी ऊंचाई में है, वो लहर उनका ऊंचाई में है, लेकर इसी ऊंचाई की अवस्था में परमेश्वर अपने बच्चों को बचाने के लिए उस सारी परेशानी के ऊपर से चलकर आते हुए हम वहां पर देख सकते हैं। इसलिए मैं आज बताना चाहता हैं, परेशानी के समय पर आप अकेले नहीं है, यीशु आपको छुड़ाने के लिए, बचाने के लिए आपके पास चलकर आ रहा है। ആമേൻ. എപ്പോൾ വേണമെങ്കിലും തങ്ങൾ ആശ്രയിച്ചിരിക്കുന്ന ഈ പടക് മുങ്ങിപ്പോകാം, പടക് മറിഞ്ഞു പോകാം. പക്ഷേ പത്രോസ് നോക്കിയപ്പോൾ കാഴ്ച കണ്ടു, ഇതാ ഞങ്ങളോട് അക്കരയ്ക്ക് പോകാൻ പറഞ്ഞ ഞങ്ങളുടെ നാഥൻ ആ വെള്ളത്തിന്റെ ഉള്ളിലല്ല, ആ വെള്ളത്തിന്റെ അകത്തല്ല, ആ വെള്ളത്തിന്റെ മീതെ നടന്നു വരികയാ.
हालेलुया। अभी ये नाव जो है किसी भी समय पर जो है डूब जा सकता है, वहां पर ये लोग खत्म हो सकता है। उस समय पर पत्रोस जब देखा एक व्यक्ति जो है, हालेलुया, वो जो व्यक्ति ने हमें कहा था वो इस समुद्र के उस पार जाने के लिए, वो व्यक्ति लहर के अंदर नहीं है, समुद्र के अंदर से नहीं है, लहर के ऊपर से चलकर चलते हुए इनके पास आते हुए पत्रोस वहां पर देखा। ആമേൻ. ഞങ്ങളുടെ തലയ്ക്ക് മീതെ ഉയർന്നിരിക്കുന്ന ആ തിരമാലകൾ അവന്റെ പാദങ്ങൾക്ക് മീതെ അമർന്ന ആമേൻ അരഞ്ഞു മാറുകയാ. हालेलुया। अभी जो चेले लोगों के सामने वो लहर जो है उसका सिर के ऊपर है, लेकिन यीशु मसीह अपने चेलों के सिर के ऊपर रहने वाला उसी लहर को अपने पांव में दबाते हुए उनके पास चलकर आ रहा है। ആമേൻ. കഴിഞ്ഞ അനേക മണിക്കൂറുകളായി ഞങ്ങളെ മുന്നോട്ട് വിടാതെ സ്തോത്രം ഞങ്ങളെ വട്ടം കറക്കിക്കൊണ്ട് ഒരിഞ്ച് പോലും മുന്നോട്ട് പോകാൻ സമ്മതിക്കാതെ ഞങ്ങളുടെ മുന്നേറ്റങ്ങളെ തടഞ്ഞ് ഞങ്ങളെ വട്ടം ചുട്ടിച്ച് ഞങ്ങൾക്കെതിരെ ആഞ്ഞടിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന ആ കൊടുങ്കാറ്റിന് ആ തിരമാലകൾക്ക് ഓ സ്തോത്രം അവരെ തടയുവാൻ കഴിയുന്നില്ല. हालेलुया। अभी तक जो है ये जो आंधी और लहर है, ये अपना जो है चेले लोगों को, यीशु के चेले लोगों को परेशानी किया है, लेकिन ये जो परेशानी जो किया हुआ ये जो आंधी और तूफान जो है अभी यीशु मसीह जी के सामने ये लोग वो जो सब कुछ जो है अभी शून्य हो गए हैं। ആമേൻ. കഴിഞ്ഞ കുറെ കാലങ്ങളായി, കഴിഞ്ഞ കുറെ നാളുകളായി, കഴിഞ്ഞ കുറെ മാസങ്ങളോ വർഷങ്ങളോ ആയി ഒരു വിധത്തിലും മുന്നോട്ട് പോകാൻ കഴിയാതെ ജീവിതത്തിൽ കിതച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന, ജീവിതത്തിൽ സ്തോത്രം മുന്നേറുവാൻ കഴിയാതെ, സ്തോത്രം ഉയരുവാൻ കഴിയാതെ, ലക്ഷ്യത്തിലേക്ക് എത്തുവാൻ കഴിയാതെ, സ്തോത്രം പാതി വഴിയിൽ കിതച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന, മുന്നോട്ടൊരു പോലും പോകാൻ കഴിയാതെ, പലപ്പോഴും മുന്നോട്ട് പോകുന്നതിനേക്കാൾ വേഗത്തിൽ പിന്നോട്ട് തള്ളിവിടുന്ന ആ തിരമാലകളാൽ പിന്നോട്ട് പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന ജീവിതങ്ങൾ നോക്കി സ്വർഗം പറയുന്നു, നിന്റെ ജീവിതത്തിന് ഒരു കുതിപ്പ് വരാൻ പോകുകയാ. हालेलुया। आज मैं आपको फिर से एक बात बताना चाहते हैं, ये परेशानी के बीच में सारे लोग जो है अभी तक सोचा था कि हम लोग यहाँ पर जो है हार मानेगा, हम लोग यहाँ पर खत्म हो जाएगा, लेकिन आज बताना चाहते हैं हालेलुया, जहां पर जिस परेशानी आपको पीछे किया है, जिस परेशानी आपको आगे बढ़ने से भी आपको पीछे को धकेल दिया है, उस धकेल के कारण आप बहुत पीछे रह गया है, लेकिन आज बताना चाहते हैं उस परेशानी के बीच में भी हालेलुया आपके हाथ को थामने के लिए, आपको पांव को शक्ति देते हुए परमेश्वर आपके पास आ रहा है, आपका जीवन को जो है बचाने के लिए, वो छुड़ाने के लिए। हालेलुया। സ്തോത്രം. നിന്റെ ജോലിയിൽ, നിന്റെ കൃഷിയിൽ, സ്തോത്രം ഹല്ലേലൂയ, നിന്റെ ബിസിനസ്സിൽ, നിന്റെ ശുശ്രൂഷയിൽ മുന്നോട്ട് പോകാൻ കഴിയാതെ, വളർച്ച പ്രാപിക്കാൻ കഴിയാതെ, കഴിഞ്ഞ കാലങ്ങളിൽ നിന്നെ തടഞ്ഞു വെച്ച മണ്ഡലങ്ങളുടെ നടുവിൽ നീ ഒരു വിശാലത പ്രാപിക്കാൻ പോകുകയാ. हालेलुया। आपके नौकरी में भी, आपका खेती में भी हालेलुया, जो आपको जो यहाँ पर थोड़ा सा जो है बढ़ोतरी पाना था, जो बढ़ोतरी अभी तक नहीं हो पाया है, यीशु बोल रहा है तुम्हारे जीवन में एक बड़ा बढ़ोतरी का समय आ चुका है। ഇന്ന് പകൽ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞാൻ അധികാരത്തോടെ പറയുകയാ, ചിലരുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു വലിയ മുന്നേറ്റം സംഭവിക്കാൻ പോകുകയാ. हालेलुया। आज यीशु मसीह के नाम से मैं बोलना चाहते हैं, हर एक लोगों के जीवन में एक बड़ा नया बढ़ोतरी को आप लोग सामने करने के लिए जा रहा है। आमीन। ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. आमीन। പത്രോസ് യേശുവിനെ കണ്ടപ്പോ ഒരൊറ്റ കാര്യം ചോദിച്ചേ, കർത്താവേ എനിക്കും ഈ വെള്ളത്തിന് മീതെ ഒന്ന് നടക്കണം. हालेलुया। पत्रोस जब यीशु को देखा, पत्रोस के अंदर एक इच्छा पैदा हुआ, प्रभु मुझे भी इस लहर के ऊपर चलना है। आमीन। ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. आमीन। വെള്ളത്തിനുള്ളിലാണ് എല്ലാരും ആകുന്നേ, പക്ഷേ പത്രോസ് പറയുമ്പോ എനിക്ക് വെള്ളത്തിനുള്ളിൽ ആമേ കിടക്കാനല്ല, എനിക്ക് വെള്ളത്തിന് മീതെ നടക്കണം. सब लोग अभी जो पानी के अंदर जो पड़ा है, लेकिन पत्रोस बोल रहा है मुझे पानी के बीच अंदर नहीं जाना है, मुझे इस എനിക്ക് पानी के പ്രശ്നത്തിനുള്ളിൽ ऊपर से കിടക്കാനല്ല चलना है। ഇഷ്ടം, എനിക്ക് പ്രശ്നത്തിന് മീതെ നടക്കണം. हालेलुया। मुझे समस्याओं के बीच पर नहीं सोना है, मुझे समस्या के ऊपर चलना है। हालेलुया। ഹല്ലേലൂയ. പ്രശ്നത്തിനുള്ളിൽ കിടക്കുമ്പോൾ സ്തോത്രം അവിടെ നിലവിളിയാണ്,
അവിടെ ഭയമാണ്, അവിടെ മറ്റൊന്നും കാണുവാൻ കഴിയത്തില്ല. वो समस्या के बीच पर हम रहने से वहां पर परेशानी है, वहां पर जो है रोने की आंसू है और जो है चिल्लाता है, उसके अलावा कुछ भी नहीं देख सकता है। നാം പ്രശ്നത്തിനകത്തായി കഴിയുമ്പോൾ സംഭവിക്കുന്ന അറിയാമോ? നമുക്ക് പറയാം പ്രശ്നങ്ങളെ കുറിച്ച് മാത്രമേ ഉള്ളൂ. वो जब परेशानी के बीच पर आने के समय पर हमें बोलने के लिए सिर्फ परेशानी के अलावा कुछ भी हमारे हाथों पर नहीं होता है। അതെ, അനേക ആളുകളെ നമ്മൾ കാണാറുണ്ട്, അവർക്ക് പറയാനുള്ളത് പ്രശ്നങ്ങളെ കുറിച്ച് മാത്രമാണ്. और कुछ लोगों को हम देख सकते हैं, वो लोग जो है अपनी परेशानी के अलावा कुछ भी नहीं बोलता है। അവർ കാണുന്നത് പ്രശ്നങ്ങളാണ്, അവർ കേൾക്കുന്നത് പ്രശ്നമാണ്, അവർ പറയുന്നത് പ്രശ്നമാണ്, അവർ ചിന്തിക്കുന്നതും പ്രശ്നങ്ങളെ കുറിച്ചാണ്. हालेलुया। वो लोग जो है देखता है समस्या को, बोलता है समस्या को, सोचता है समस्या को और करता है, वो सब कुछ जो समस्या 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 है। ആമേൻ. എന്നാൽ ഇന്ന് പകൽ നമ്മൾ ആകേണ്ടത് പ്രശ്നത്തിനകത്തല്ല, നാം പ്രശ്നത്തിന് മീതെ നടക്കാൻ തുടങ്ങണം. हालेलुया। आज भी बताना चाहते हैं, हम समस्या के अंदर दब के नहीं रहना है, हम उस समस्या के ऊपर चलने का शक्ति को हमें पाना है। हालेलुया। ताली बजाकर उसको स्वीकार करो। ആമേൻ. പ്രശ്നങ്ങളെ കുറിച്ചല്ല നമുക്ക് പറയാനുള്ളത്. അതിന് ചോദിച്ചാൽ പറയാൻ കഴിയണം. പ്രശ്നമുണ്ടോ? പ്രശ്നമുണ്ട്, പക്ഷേ അതെന്റെ കാൽ കീഴാണ്, അതെന്റെ മുൻപിലല്ല. हालेलुया। अगर कोई आपको पूछते हैं क्या आपके जीवन में समस्या नहीं है, बोलना है समस्या है, लेकिन समस्या मेरा सिर के ऊपर नहीं है, मेरा समस्या उसके पांव का नीचे है। हालेलुया। ഹല്ലേലൂയ. എന്തിനാണ് യേശു കർത്താവ് ശിഷ്യന്മാരെ ഇങ്ങനെ ഒരു പരിശീലനത്തിൽ കൂടെ കൊണ്ടുപോയെന്നറിയാമോ? क्या आप जानते हैं क्यों यीशु मसीह अपने चेले लोगों को क्यों ऐसे प्रकार का एक जो है एक परिशीलन में एक्सरसाइज पर लेके गया है, अभ्यास में लेके गया है? അവർ നേരിടാനിരുന്ന വലിയ വലിയ കൊടിയ പീഡനങ്ങൾ, കൊടിയ സ്തോത്രം വെല്ലുവിളികൾ, അധികാരങ്ങളുടെ, സാമ്രാജ്യങ്ങളുടെ, മതത്തിന്റെ എതിർപ്പുകൾ, ആക്രമണങ്ങൾ ഒക്കെ അവർ നേരിടുവാനുണ്ടായിരുന്നു. क्योंकि आने वाला समयों में यीशु मसीह के चेले लोगों को हालेलुया जहां जहां पर वो जाएगा वहां पर जो है धर्म का जो है धर्म से जो विरोधी आ सकता था, साम्राज्य के द्वारा विरोधी आ सकता था, इसलिए परमेश्वर इन सब के ऊपर अभ्यास कर दे रहा था। അതിന്റെ എല്ലാം മീതെ നിന്നുകൊണ്ട് അവർ ഈ സുവിശേഷം പ്രസംഗിക്കാനുള്ളവരായിരുന്നു. യേശുവിന്റെ വിടുതലും യേശുവിന്റെ സൗഖ്യവും യേശുവിന്റെ രക്ഷയും ജനത്തിന് കൈമാറാനുള്ളവരായിരുന്നു. हालेलुया। ये सारी समस्याओं के बीच में इन सब के ऊपर खड़े होते हुए यीशु मसीह का चंगाई को देना था, यीशु मसीह का छुटकारे को देना था, यीशु मसीह की आजादी जो है वो राज्यों के ऊपर जो है देना था। ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ടാണ് യാവേ കർത്താവ് ആ ശക്തിയേറിയ സ്തോത്രം വെള്ളത്തിന്റെ ഏറ്റവും ഭീകരമായ അവസ്ഥയുടെ നടുവിൽ കൂടി അവരെ കൊണ്ടുപോയത്. तो इसी कारण से क्या किया है, वो बड़ा समुद्र की परेशानी का उस बड़ा जो है भीबस का बीच में भी परमेश्वर ने उसको लेकर गया है। ആമേൻ. സമുദ്രം ശാന്തമായി കിടന്നാൽ അതിനോളം മനോഹരമായ ഒരു കാഴ്ച ലോകത്ത് വേറെയില്ല. अगर जो है समुद्र अगर शांति में रहता है, ऐसे तो ये दुनिया में देखने का सबसे सुंदर चीज से समुद्र जब शांति में हम देखता है। വെള്ളം എവിടെയെല്ലാം ശാന്തമായിട്ടുണ്ടോ അവിടെ എല്ലാം സ്തോത്രം ആളുകൾ വിനോദത്തിന്, ആളുകൾ സ്തോത്രം സന്തോഷിക്കുവാനൊക്കെ അവിടെ കൂടാറുണ്ട്. हालेलुया। जहां जहां पर पानी शांत रहता है, लोग वहां पर मनोरंजन के लिए और वहां पर जो है पिकनिक के लिए वहां पर जाता है। എന്നാൽ സ്തോത്രം മഹാപ്രളയം ഉണ്ടാകട്ടെ, സമുദ്രത്തിനകത്ത് കടൽക്ഷോഭം ഉണ്ടാകട്ടെ, സ്തോത്രം വലിയ പേമാരികളും വലിയ ചുഴലിക്കാറ്റുകളും ഉണ്ടാകട്ടെ, സ്തോത്രം ജനം അതിന്റെ അടുക്കൽ ചെല്ലുവാൻ പോലും ഭയപ്പെടും, അതിനെ നോക്കുവാൻ പോലും ഭയപ്പെടും. അതിന്റെ ഓരോ തിരയുടെ ശബ്ദവും ജനത്തെ ഭയപ്പെടുത്തിക്കൊണ്ടിരിക്കും. हालेलुया। लेकिन जब समुद्र में जो लहर आता है, जब बाढ़ आता है, वो जब बाढ़ आ जाए या लहर जो ऊंचा में उठ जाए, उस समय पर कोई भी व्यक्ति समुद्र के किनारे में नहीं जाता है,
वो जो नदी के किनारे में नहीं जाता है, क्योंकि ये दोनों अशांत है, इसलिए उसका पास जाने से ये पानी का शक्ति जो है उनको भी खींच कर लेके जाएगा। അപ്പൊ ഒരേ കാര്യത്തിന് തന്നെ രണ്ടവസ്ഥാ വിശേഷങ്ങള് ഉളവാക്കുവാൻ കഴിയുന്നുണ്ട്. देखो हम यहाँ पर देख सकते हैं, उसको दो प्रकार की अवस्था को लेकर आ सकता है। ആമേ ഈ ലോകത്തിന്റെ കാര്യങ്ങൾക്ക് ഒരു ഭാഗത്ത് താൽക്കാലികമായ സന്തോഷവും ആനന്ദവും കൊടുക്കുവാൻ കഴിയുമ്പോൾ തന്നെ അതേ വിഷയം തന്നെ കുറച്ചു കഴിയുമ്പോൾ ജീവിതത്തിന് ഏറ്റവും ഭയാനകവും ഭീതിയുള്ളതും തകർച്ചയ്ക്ക് കാരണവും കാരണവുമായി മാറുന്നത് കാണാം. हालेलुया। हम लोग देख सकते हैं ये दुनिया का एक ही चीज है, वो चीज कुछ लोगों को मनुष्यों के अंदर जो है थोड़ा सा जो है खुशी, थोड़ा सा खुशी दे सकता है, लेकिन वही चीज है कुछ समय के बाद क्या करता है, व्यक्ति के अंदर, राज्य के अंदर, देशों के अंदर विपत्ति को ले आता है। उसके चलते बहुत सारे लोग जो है खत्म हो जाता है। ആമേൻ, സ്തോത്രം. ആമേൻ. അവിടെയാണ് പത്രോസ് ആ വെള്ളത്തിന് മീതെ, ആ പ്രക്ഷുബ്ധമായ കടലിന്റെ മീതെ, അതിന്റെ ഏറ്റവും ശക്തിയേറിയ രൗദ്രഭാവത്തിൽ, ഉഗ്ര കോപത്തിൽ നിൽക്കുന്നതിനെ അതിന്റെ തലമേൽ ചവിട്ടി പത്രോസ് നടന്നത് യേശുവിനെ നോക്കി നടന്നപ്പോൾ അവൻ അതിന്റെ മീതെ നടന്നു. हालेलुया। वो वहां पर पानी जो है इतना जो है ऊंचाई में था, बहुत सारा लहर उड़ रहा था, लेकिन उसके ऊपर जो है वो पत्रोस जो है अपने पांव से रखकर चला है, क्योंकि यीशु उनके साथ होने की वजह। ആമേൻ. കുഞ്ഞെ, നിന്റെ കണ്ണുകൾ യേശുവിന്റെ മീതെ പതിഞ്ഞിട്ട് നീ യേശുവിനെ നോക്കിയാണ് നടക്കുന്നെങ്കിൽ ഈ ലോകം നിന്റെ മുകളിലല്ല, ഈ ലോകം നിന്റെ കാൽ കീഴിലായിരിക്കും. हालेलुया। ओ प्रिय भाई बहन, मैं आज बताना चाहते हैं, अगर आप जो है आपका नजर हमेशा यीशु के ऊपर अगर होने से, यीशु के ऊपर रखकर अगर जाने से, हालेलुया, ये दुनिया का जो परेशानी आपके सिर के ऊपर नहीं है, उस परेशानी के ऊपर जो है आप अपने पांव रखकर जो है जा सकता है। ഹല്ലേലൂയ. നിന്റെ കണ്ണുകളും നിന്റെ കാതുകളും കർത്താവിലേക്ക് നീ കൊടുക്കണം. वो आपके कान और आपके आंग दोनों आप यीशु मसीह के हाथों पर देना जरूरी है। ആമേൻ. കണ്ണുകളും കാതുകളും കർത്താവിന്റെ അടുക്കൽ കൊടുത്തിട്ട് ശീമോനൊരു വാക്ക് ചോദിച്ചു, കർത്താവേ, ഞാൻ നിന്റെ അടുക്കലോട്ട് വരട്ടെ? हालेलुया। और पतरस ने अपने कान और अपने आंख जो है यीशु प्रभु के हाथों पर जो दिया है, फिर पूछा, क्या मैं तुम्हारे पास आ सकता है? അവൻ കർത്താവ് പറഞ്ഞു, വരിക. प्रभु ने बोला, यीशु ने बोला, आ जाओ। ഹല്ലേലൂയ. എത്രയോ സന്തോഷത്തോടെ യേശു പറഞ്ഞു, വരിക. वो कितना खुशी के साथ यीशु बोला, पतरस तू आ जाओ। ഹല്ലേലൂയ. കർത്താവിന്റെ ആ വാക്ക് കാതുകളിൽ മുഴങ്ങിയപ്പോൾ സ്തോത്രം, യേശുവിനെ നോക്കി അവൻ നടന്നു. और जब यीशु मसीह का ये आवाज पतरस के कान पर जो आया है, पतरस क्या किया है, यीशु को देखकर आगे को चला। ആമേൻ. സ്തോത്രം. അങ്ങനെ യേശുവിനെ നോക്കി നടന്നവൻ ഒരു സമയം യേശുവിനെ നോട്ടം മാറ്റിയിട്ട് അവൻ കടലിനെയും കാറ്റിനെയും സ്തോത്രം പേമാരിയെ നോക്കിയപ്പോൾ അവൻ ഭയന്നുപോയി. वो अभी तक पतरस जो है अपना नजर यीशु के आंगों में जो है भागते हुए चल रहा था, लेकिन थोड़ी समय चलने के बाद क्या हुआ है, पतरस के नजर जो है आंधी तूफान के ऊपर चला, इसलिए क्या हुआ है, उसी तूफान में जो है पतरस डूबना शुरू हो गए हैं। അവൻ ഒറ്റ നിമിഷം അവന്റെ നോട്ടം മാറിയപ്പോൾ, ഒരൊറ്റ നിമിഷം അവന്റെ കേൾവി മാറിയപ്പോൾ, ഒറ്റ നിമിഷം അവന്റെ മനസ്സ് മാറിയപ്പോൾ എന്താണ് സംഭവിച്ചതെന്നറിയാമോ? അവൻ ആ വെള്ളത്തിനകത്ത് താഴാൻ തുടങ്ങി. वो एक समय पर, एक पल के लिए जो है यीशु मसीह के नजर से अपने नजरिया जो उठाया, क्या हो गए हैं, ये पतरस बड़ा आंधी में जो है डूबना शुरू हो गए हैं। ആമേൻ. ഇന്ന് പകൽക്കാലം ഞാൻ പറയാം, കർത്താവിൽ നിന്ന് നമ്മുടെ കണ്ണുകൾ മാറിയാൽ, കർത്താവിന്റെ
വാക്കുകൾ കേൾക്കുന്നതിൽ നിന്ന് നമ്മുടെ കാതുകളെ നാം മാറ്റിയാൽ, സ്തോത്രം, നമ്മുടെ ഹൃദയത്തെ നാം കർത്താവിൽ നിന്ന് മാറ്റിയാൽ, ഈ ലോകത്തിന് കൊടുക്കുന്ന നിമിഷം ഈ ലോകം ചെയ്യുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. അത് നമ്മെ പിടിച്ച് അതിന്റെ ഉള്ളിലേക്ക് വലിച്ചു കൊണ്ടുപോകാൻ നോക്കും. हालेलुया। हम जिस समय पर हम अपना नजरिया यीशु मसीह से जो हटा देता है, उस समय पर जो है ये दुनिया क्या करता है मालूम है? जिस परेशानी में आप था, उस परेशानी में आपको खींच करके उस परेशानी के अंदर आपको डुबा देगा। ആമേ. സമുദ്രത്തിന്റെ ആകർഷണ ബലം തന്നെ പിടിച്ചു വലിക്കുന്നു എന്നറിഞ്ഞ നിമിഷം ശീമോൻ ഒരു കാര്യം ചെയ്തു. യേശുവിനെ നോക്കിയിട്ട് വിളിച്ചു, കർത്താവേ രക്ഷിക്കണമേ. हालेलुया। वो पतरस को पता चला है ये समुद्र जो है, ये समुद्र के परेशानी मुझे जो है उस लहर में खींच रहा है, डूबने के लिए जा रहा है। उसी समय पर पतरस ने वहां पर क्या किया है? वो पुकारा, प्रभु यीशु मुझे यहाँ से बचा लो। ഹല്ലേലൂയ. ഏതെങ്കിലും നിലയിൽ സ്തോത്ര പാപത്തിന്റെ വശീകരണത്തിനകത്ത്, ലോകത്തിന്റെ വശീകരണത്തിനകത്ത്, ലോകമോഹത്തിനകത്ത് സ്തോത്രം നിന്റെ മനസ്സ് കുടുങ്ങിപ്പോയി, സ്തോത്രം അതിലേക്ക് നിന്നെ വലിച്ചുകൊണ്ട് പോകുന്നത് തോന്നുന്നുണ്ടെങ്കിൽ വിളിച്ചോണം, എന്റെ യേശുവേ ഇതിൽ നിന്നെ വിടുവിക്കണമേ. हालेलुया। अगर आपको लगता है ये दुनिया जो है मुझे खींच रहा है, ये दुनिया का जो है, ये दुनिया का स्वभाव जो है मुझे जो है उस तरफ जो खींच रहा है, ऐसे अगर आपका जिंदगी में महसूस अगर होता है तो तुरंत बोलना है, यीशु मुझे ये दुनिया से बचाओ, ये दुनिया से खींचावट से मुझे बचा लो करके पुकार कर जो है बोलना चाहिए। ആമേ. സ്തോത്രം. ഹല്ലേലൂയ. അവൻ എന്ത് ചെയ്യുന്നറിയാവോ? തന്റെ കൈ യേശുവിന്റെ നേരെ നീട്ടി. ओ यहाँ पर क्या किया है? पतरस अपने हाथ जो है यीशु की तरफ बढ़ाया। അവൻ യേശുവിന്റെ കരം അവന്റെ കരത്തിൽ പിടിച്ചു. वो यीशु मसीह उस पतरस के हाथों को थाम लिया है। എന്നിട്ട് അവനെ വെള്ളത്തിനകത്തുനിന്ന് പൊക്കിയെടുത്ത് ആ വെള്ളത്തിന് മീതെ നിർത്തി. और उसके बाद यीशु मसीह उसको वो डूबने वाला पानी के अंदर से पतरस को खींच के खड़ा कर वो पानी के ऊपर खड़ा कर दिया। എന്നിട്ട് കർത്താവിന്റെ കരത്തിൽ പിടിച്ച് കർത്താവ് അവനെ നടത്തുവാൻ തുടങ്ങി. और उसके बाद यीशु मसीह के हाथों में थामते हुए उस परेशानी के ऊपर पतरस चलना शुरू किया। അവൻ ഇന്ന് പകരം ഞാൻ പറയട്ടെ, കർത്താവിന്റെ കരത്തിൽ പിടിച്ച് നീ നടക്കുവാൻ ശീലിക്കുക. हालेलुया। आज भी आपको बोलना चाहता है, यीशु मसीह के हाथों को थामते हुए चलने के लिए आप सभी लोग जो है सीखना है। आमीन। അവൻ ഇപ്പൊ നോക്കിക്കേ, യേശു നടക്കുന്നതും ശീമോൻ നടക്കുന്നതും ഒരുപോലെയായി മാറി. अभी देखो यहाँ पर, अभी यीशु चलता है, वो शिमोन पतरस चलता है, दोनों जो है साथ साथ अभी चल रहा है। ഹല്ലേലൂയ. രണ്ടുപേരും നടക്കുന്നത് ഒരേപോലെയായി തീർന്നു. वो दोनों लोग चलता है, एक जैसा हो गया है। ഹല്ലേലൂയ. കർത്താവ് എന്താ പഠിപ്പിച്ചെന്നറിയാവോ? തന്നെ പോലെയാകുവാനാണ് യേശു അവരെ പഠിപ്പിച്ചത്. और यीशु मसीह यहाँ पर क्या सिखा रहा है? यीशु मसीह का बच्चा यीशु जैसे बनना है। हालेलुया। അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഇന്ന് പകരം ഞാൻ ഒരു ആത്മീക മർമ്മം പറയട്ടെ. ഈ ലോകത്തെ നാം ജയിക്കണമെങ്കിൽ നാം ക്രിസ്തുവിനെ പോലെ നടക്കണം. ऐसे तो मैं आज वे एक बात बताना चाहता है, ये दुनिया के ऊपर अगर आपको जीतना है तो यीशु जैसे हम लोग बनना जरूरी है। हालेलुया। അവൻ 100% നാം ക്രിസ്തുവിനെ പോലെയാകണം. वो 100% हम लोग जो है यीशु जैसे बनना चाहिए। അതുകൊണ്ടാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്, ഏതു മനുഷ്യനെയും ക്രിസ്തുവിൽ തികഞ്ഞവനാക്കി മാറ്റാനാണ് ഈ ദൈവവചന ശുശ്രൂഷ. हालेलुया। तो इसलिए क्या है, हर एक व्यक्ति को प्रभु यीशु मसीह में सिद्ध होने के लिए है ये वचन का सेवकाई। हालेलुया। ഹല്ലേലൂയ. അപ്പൊ ഏതു മനുഷ്യനെയും ക്രിസ്തുവിൽ തികഞ്ഞവനാക്കി മാറ്റുവാനാണ് ഈ ദൈവവചന ശുശ്രൂഷ സഭയ്ക്കകത്ത് ദൈവം വെച്ചിരിക്കുന്നത്. तो इसलिए हर एक मनुष्य को प्रभु यीशु मसीह में सिद्ध होने के लिए, यीशु मसीह में परिपक्वता में बनने के लिए ये वचन का सेवकाई
मंडली में परमेश्वर दिया हुआ है। आमीन। ആമേ. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഇന്ന് പകൽ ഞാൻ പറയട്ടെ, സ്തോത്രം, ഹല്ലേലൂയ. ഏതു മനുഷ്യനും സ്തോത്രം എങ്ങനെയും നടക്കാനല്ല ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. ഏതു മനുഷ്യനും കർത്താവിനെ പോലെ നടക്കുവാനാണ് കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. हालेलुया। तो इसलिए हर एक लोग जो है अपने मनमर्जी से हिसाब से चलने के लिए नहीं है, हर एक लोग यीशु जैसे होने के लिए परमेश्वर यीशु हमसे चाहता है। आमीन। ഹല്ലേലൂയ. पास्टर वीडियो ऑफ है। സ്തോത്രം. ആമേൻ. നമ്മൾ എങ്ങനെയെങ്കിലും ജീവിച്ചാൽ പോരാ, നമ്മൾ കർത്താവ് പറയുന്നത് പോലെ ജീവിക്കണം. हम कैसे भी हम जैसे हम नहीं जीना है, जैसे यीशु मसीह ने हमें जो बताया है वैसे हमें जीना है। ഹല്ലേലൂയ. അപ്പോൾ എങ്ങനെയും ജീവിക്കാൻ അല്ല ദൈവം നമുക്ക് പ്രമാണം തന്നത്, നാം ജീവിക്കേണ്ടത് പോലെ ജീവിക്കണം. हमें हमें जो किसी भी प्रकार में जीने के लिए प्रभु ने हमें जो है वचन नहीं दिया है। हम जो परमेश्वर जैसे हमसे चाहता है उसी के हिसाब से जीने के लिए प्रभु ने हमें वचन दिया है। ഹല്ലേലൂയ. അപ്പോൾ യേശു നടക്കുന്നത് പോലെ, യേശു ചിന്തിക്കുന്നത് പോലെ, യേശു സംസാരിക്കുന്നത് പോലെ, സ്തോത്രം, യേശു അനുസരിക്കുന്നത് പോലെ, യേശു സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ നാം ആയിരിക്കണം. हालेलुया। जैसे यीशु जैसे सोचता है, यीशु जैसे बात करता है, वैसे हमारा जीवन भी पूरी प्रकार को यीशु मसीह को प्रसन्न होने वाला जीवन होना चाहिए। आमीन। ഹല്ലേലൂയ. ക്രിസ്തീയ ജീവിതം എന്ന് പറയുന്നതിന്റെ മൂല്യം എന്ന് പറയുന്നത് അതാണ്. यीशु यानी मसीही जीवन का मूल्य यही है। സ്തോത്രം. നമ്മളിൽ പലരും ചിന്തിച്ചിരിക്കുന്നത് എന്ന് പറയുന്നത്, സ്തോത്രം, ഒരു പ്രാർത്ഥനയ്ക്ക് പോയി, സ്തോത്രം, നാം രണ്ട് കൈയടിച്ച് 4 പ്രവചനം കേട്ട്, സ്തോത്രം, എന്തെങ്കിലുമൊക്കെ ഭൗതിക നന്മ ലഭിച്ചാൽ ക്രിസ്തീയ ജീവിതമായെന്നാണ്. പക്ഷെ അങ്ങനെയല്ല ക്രിസ്തീയ ജീവിതം. कुछ लोग ऐसे सोचता है, वो हम लोग जो मंडली में गया है, 2-3 बार गया है, मंडली में गया, बैठा, ताली बजाया, प्रार्थना किया, कुछ भविष्यवाणी सुना है, कुछ आशीष प्रभु से पाया है, बस मेरा जीवन हो गया है, यही है मसीह जीवन। ऐसे भी कुछ लोग सोचते हैं। ആമേ. ആളുകൾ പറയുന്നത് കേൾക്കാറുണ്ട്, യേശു ചെയ്തതിനേക്കാൾ വലിയത് യേശു വിശ്വസിക്കുന്നവരും ചെയ്യുമെന്ന് യേശു പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. അതുകൊണ്ട് നാം അവൻ ചെയ്തേക്കാൾ വലിയ ചെയ്യും, വലിയ കാര്യങ്ങൾ നടക്കുമെന്നൊക്കെ ആളുകൾ പറയുന്നത് നമ്മൾ കേൾക്കാറുണ്ട്. हालेलुया। कुछ लोग ऐसे भी बोलता है, यीशु ने जो बोला है, मैंने जो काम किए हैं उससे भी बड़े बड़े काम जो है लोगों को जो करेगा। പക്ഷേ ഈ പറയുന്നതിന്റെ സ്തോത്രം 10-1 പോലും 100-1 പോലും സംഭവിക്കുന്നില്ലെന്നുള്ളതും യാഥാർത്ഥ്യമായ കാര്യമാണ്. लेकिन कुछ लोग जो जैसे जो अपने गवाही को देता है, लेकिन उतना चंगाई, उतना जो है काम जो है कभी कभी नहीं भी होता है। അവേ അതുപോലെ സംഭവിക്കണമെന്നുണ്ടെങ്കിൽ സ്തോത്രം, നാം നമ്മുടേതായ ആശയങ്ങളിൽ നിന്ന്, നമ്മുടേതായ ഇഷ്ടങ്ങളിൽ നിന്ന്, നമ്മുടേതായ വഴികളിൽ നിന്ന്, നമ്മുടേതായ ആദർശങ്ങളിൽ നിന്ന് ഒക്കെ മാറിയിട്ട് കർത്താവ് പറഞ്ഞ വചനപ്രകാരം 100% മുമ്പോട്ട് പോകാൻ നമ്മെ ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്താൽ മാത്രമേ അത് നടക്കുകയുള്ളൂ. अगर जो है यीशु जो काम किया है उससे भी बड़ा वाला काम जो है अगर हमें करना है, तो हमारा जीवन जो है पूर्ण रूप से यीशु के हाथों में समर्पण होना है, और यीशु जैसे सोच हमारे अंदर आना है, यीशु जैसे विचार हमारे अंदर में आना है, और तभी जो है यीशु जो किए हैं उससे भी बड़ा बड़ा काम हम कर सकता है। ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. അങ്ങനെ നാം ക്രിസ്തുവിനെ പോലെ കാണാൻ തുടങ്ങിയാൽ, സ്തോത്രം, യഹൂദന്മാർ തനിക്ക് വിരോധമായി, റോമൻ സൈന്യം തനിക്ക് വിരോധമായി കൂടിയാലോചിച്ച പദ്ധതികൾ തയ്യാറാക്കുമ്പോൾ, ക്രൂശ് ഒരുക്കുമ്പോൾ യേശു കർത്താവ് കണ്ടത് ആ ക്രൂശിനെ അതിജീവിച്ച്, മരണത്തെ അതിജീവിച്ച് 3-ാം നാൾ ഉയർത്തെഴുന്നേൽക്കുന്ന വെളിപ്പാട് യേശു വിളിച്ചു പറയുക. हालेलुया। ऐसे यीशु जाने के समय पर जो है हालेलुया, और यीशु रोमी गवर्नमेंट जो है यीशु के खिलाफ में आया है, यहूदी लोग जो है यीशु के खिलाफ में आया है। उस समय पर भी यहूदी लोग जो है यीशु के लिए क्रूस जो तैयार करते हुए यीशु देखा। उस समय पर क्या किया है, यीशु मसीह इससे भी आगे जो एक प्रकाशन देखा है,
मृत्यु के ऊपर जीत पाया हुआ यीशु मसीह है, उसका वो प्रकाशन यीशु के पास था। അതുകൊണ്ട് കടുത്ത പ്രതികൂലങ്ങളുടെ നടുവിൽ കൂടെ പോകുമ്പോൾ, സ്തോത്രം, വലിയ പ്രതിസന്ധികളുടെ മധ്യത്തിൽ കൂടെ പോകുമ്പോൾ, സ്തോത്രം, അതിനെല്ലാം അപ്പുറത്തുള്ള ദൈവപ്രവൃത്തിയെ കണ്ട് വിളിച്ചു പറയുവാൻ കഴിയുന്ന ഒരു ആത്മീക തലത്തിലേക്ക് നീ ആത്മാവിൽ കയറി ചെല്ലുമ്പോഴാണ് യഥാർത്ഥമായ ദൈവിക ദർശനവും ദൈവങ്ങൾക്ക് തിളച്ചു പറയുന്നത്. हालेलुया। तो इसलिए जो है हम वैसे जो है आत्मा में मजबूत होकर आगे जाने के समय पर परमेश्वर का वो कृपा हमारे अंदर में आएगा और हर प्रकार की जो है हालेलुया उबलने वाला परेशानी के ऊपर जीत पाने का शक्ति, आत्मा के सामर्थ्य परमेश्वर हमारे ऊपर प्रभु देता है। അവൻ ഈ കാണുന്നതെല്ലാം താൽക്കാലികമാണ്. ഈ കാണുന്ന പ്രതികൂലങ്ങൾ താൽക്കാലികമാണ്. ഈ കാണുന്ന എതിർപ്പുകൾ താൽക്കാലികമാണ്. ഈ കാണുന്ന ഞെരുക്കം താൽക്കാലികമാണ്. ഈ കാണുന്ന വിമർശനങ്ങൾ താൽക്കാലികമാണ്. എന്നാൽ ഇതിനെല്ലാം അപ്പുറം ഒരു വലിയ ഉണർവ്, ഒരു വലിയ ദൈവപ്രവൃത്തി എന്നിലൂടെ, എന്റെ വിടുതിയിലൂടെ, എന്റെ കുടുംബത്തിലൂടെ അവൻ നടക്കുമെന്ന് വിളിച്ചു പറയുക. हालेलुया। हम आज जो देखता है ये सब कुछ जो है कुछ समय के लिए है। अभी का परेशानी है वो कुछ समय के लिए है, अभी का जो है तकलीफ है वो कुछ समय के लिए है। हालेलुया। लेकिन इस परेशानी के आगे आप लोग जो विश्वास की नजरों से जो देखता है उस चीज को चिल्ला के बोलना है, तभी जो है आपका जीवन के अंदर वो काम जो है पूरा होता है। ഹല്ലേലൂയ। അവരുടെ ശക്തിയോടെ വിളിച്ചു പറയണം, അസാധാരണമായ കാര്യങ്ങൾ നടക്കും. तो इसलिए जो बहुत शक्ति के साथ विश्वास से बोलना है, असाधारण काम प्रभु आपके बीच में करेगा। ആമേൻ, ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. അതാണ് നമ്മൾ മർക്കോസ് 5:25 മുതൽ നമ്മൾ താഴോട്ട് കണ്ട ഈ ഭാഗം എന്ന് പറയുന്നത്. സ്തോത്രം, കർത്താവ് വെള്ളത്തിന് മീതെ നടന്നിട്ട് പടകിനകത്ത് വന്ന് കൂടെ നിന്നിട്ട് കർത്താവ് ഒരു കാര്യം കാണിച്ചു കൊടുത്തു. നടക്കുക മാത്രമല്ല, അവയെ പറയാനുള്ള അധികാരവും ദൈവത്തിന്റെ മക്കൾക്കുണ്ട്. हालेलुया। इसलिए मरकुस 5:25 वचनों पर हमने जो पढ़ा है, हालेलुया, उस परेशानी के बीच पर प्रभु चलने के बाद उसको जो है वहां से आगे को लेकर आया है। उसके बाद बोल रहा है सिर्फ जो है देखने के लिए नहीं है, बोलने के लिए नहीं है, कुछ अधिकार के शब्दों से तुझे बोलना है। आमीन, ആമേൻ. കാറ്റേ അടങ്ങുക, കടലെ ശാന്തമാകുക. കാറ്റടങ്ങി കടലവിടെ ശാന്തമായി. आंधी तूफान तू थम जाओ, ये बोलने के समय पर आंधी तूफान यीशु मसीह के बातों पर थम गया है। ശിഷ്യന്മാർ അത്ഭുതപ്പെട്ടു, അതിശയിച്ചു. ഇവൻ ആര്? കാറ്റും കടലും കൂടെ ഇവനെ അനുസരിക്കുന്നുവല്ലോ. ओ इस समय पर जो यीशु के चेहरे को देखकर चौकित हो गया है। वो हवा, वो तूफान भी यीशु मसीह के बातों को मान रहा है। तो ये यीशु कौन है? ഹല്ലേലൂയ. നമ്മൾ ആദ്യം ഒരു കാര്യം ചിന്തിച്ചായിരുന്നു, ഇസ്രായേൽ ജനം നടന്നത് ഒരു സ്വാഭാവികമായ ഒരു നാച്ചുറൽ വേയിലൂടെയാണ്. സമുദ്രം വിഭജിച്ചിട്ട് അതിനകത്ത് ഉണങ്ങിയ നിലത്തുകൂടെ നടന്നു. എന്നാൽ ഇവിടെ നടന്നത് അങ്ങനെയല്ല, ആ ഒരു സൂപ്പർ നാച്ചുറൽ വേയിലൂടെയാണ് പത്രോസിനെ യേശു നടത്തിയത്. हालेलुया। हम लोग पहले हमने देखा है इस्राएल लोग जो है उस लाल समुद्र के ऊपर परमेश्वर ने उसको एक पानी को निकाला और जो रास्ता बनाया, एक स्वाभाविक जो है रास्ता यीशु ने प्रभु ने तैयार किया है। लेकिन यहाँ पर जो है यीशु मसीह जो है पत्रोस को पानी के ऊपर जो है चला रहा है, मतलब एक सुपर नेचुरल काम वहां पर प्रभु किए हैं। आमीन, ഹല്ലേലൂയ. വെള്ളത്തെ നടവഴിയാക്കി മാറ്റി. वो पानी को जो है रास्ता बना दिया है। ഹല്ലേലൂയ. ഇതുപോലെ ഞാൻ പറയാം, ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്ന ഒരു സൂപ്പർ നാച്ചുറൽ ലെവലിലേക്ക്. आप जो आत्मा में एक बात बोलना चाहते हैं, परमेश्वर मुझे और आपको बुलाया है, एक सुपर नेचुरल लेवल के लिए बुलाया है। आमीन। നമ്മുടെ ഫെയ്ത്ത്, നമ്മുടെ വിശ്വാസം നാച്ചുറൽ ആയിട്ടുള്ളതല്ല, ഇത് സൂപ്പർ നാച്ചുറൽ ആണ്. ओ हमारा विश्वास प्रभु हमें दिया है, एक साधारण का नहीं है, एक सुपर नेचुरल काम के लिए है। आमीन, ഹല്ലേലൂയ. അതുകൊണ്ടാണ് പിന്നത്തേതിൽ പത്രോസ് നടന്നു പോയപ്പോ തന്റെ നിഴല് തട്ടിയ രോഗികൾ സൗഖ്യമായത്. इसलिए जब आगे का हम पढ़ सकता है, जब पत्रोस चल के जाने के समय पर पत्रोस के जो छाया गिरकर लोग चंगा हो गए थे। हमें ഹല്ലേലൂയ. ഈ കാലങ്ങളിലും ദൈവത്തിന്റെ അത്ഭുത പ്രവർത്തികൾ ആമേ സൂപ്പർ നാച്ചുറലായി വെളിപ്പെടും.
और इसी समयों में भी परमेश्वर की जो है शक्ति जो है सुपर नेचुरल होते हुए प्रकट हो जाएगा। आमीन। നിങ്ങൾ നോക്കിയേ, സൂപ്പർ നാച്ചുറൽ ആയിട്ടുള്ള പ്രവർത്തികൾ നാച്ചുറലായ പ്രവർത്തികളെ പോലെ അവരിലൂടെ ദൈവം ചെയ്യുവാൻ തുടങ്ങി. वो आप देख सकते हैं सुपर नेचुरल काम, हालेलुया, एक साधारण काम के द्वारा काम जैसे ये लोग अभी करना शुरू किए हैं। ആമേൻ. അസാധാരണ കാര്യങ്ങൾ സാധാരണമായ കാര്യങ്ങളായി ദൈവം മാറ്റുവാൻ പോകുകയാ. वो असाधारण काम जो है एक साधारण काम के रूप से परमेश्वर हमारे द्वारा करने के लिए जा रहा है। आमीन। അതുകൊണ്ട് കർത്താവ് ആദ്യം എന്താ ചെയ്യുന്നറിയാവോ? അസാധാരണമായ പ്രശ്നങ്ങളെ, സൂപ്പർ നാച്ചുറൽ പ്രോബ്ലങ്ങളെ നാച്ചുറൽ പ്രോബ്ലത്തെ കൈകാര്യം ചെയ്യുന്ന പോലെ കൈകാര്യം ചെയ്യുവാൻ അവരെ പഠിപ്പിച്ചു. हालेलुया। इसलिए प्रभु ने वहां पर क्या किया है? साधारण काम को असाधारण रीति से, वो सुपर नेचुरल रीति से काम करने के लिए प्रभु यीशु मसीह ने अपने चेलों को सिखाया। आमीन। അപ്പൊ എന്തിനാ ചില അസാധാരണ കാര്യങ്ങളിലൂടെ ദൈവം നമ്മളെ കടത്തിവിടുന്നറിയാവോ? അസാധാരണ കാര്യങ്ങളെ സാധാരണ കാര്യങ്ങളായി കൈകാര്യം ചെയ്യുവാൻ കഴിയുമെന്ന് നമ്മളെ പഠിപ്പിച്ചെടുക്കുവാനാ ദൈവം ചില അസാധാരണ കാര്യങ്ങളിലൂടെ കഴിഞ്ഞ നാളുകളിൽ കടത്തിവിട്ടത്. हालेलुया। ऐसे तो जो कभी सोचेगा क्यों प्रभु मुझे ये असाधारण काम से मुझे क्यों चलाता है? ऐसे तो मैं आपको बताना चाहते हैं, असाधारण काम से इसलिए प्रभु हमें जो भेज देता है ताकि आने वाला दिनों में वो असाधारण काम आपके सामने एक साधारण काम हो जाने के लिए, इसी कारण से बीते हुए दिनों में हालेलुया, आपके ऊपर में जो है उस असाधारण रीति से आपको चलाया है। ആമേൻ. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തിയൊക്കെ വായിക്കുമ്പോ സ്തോത്രം, ഹല്ലേലൂയ, ആമേൻ, പത്രോസ് ആ 12-ാം അധ്യായത്തിനകത്ത് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ കാണാം, കാരാഗൃഹത്തിനകത്ത് കിടന്ന് സാധാരണമായി ഉറങ്ങുന്ന പോലെ സുഖമായി ഉറങ്ങുകയാ. तो इसलिए हम लोग देख सकते हैं, प्रेरितों की किताब में हम पढ़ सकते हैं, पत्रोस जो है जेल के अंदर जो है जैसे साधारण व्यक्ति अपना घर में सोते हैं, उसी जो है लायक में उसी अवस्था में जेल के अंदर भी सो गया है। അസാധാരണമായ കാര്യങ്ങളാണ് അവിടെ നടന്നുകൊണ്ടിരുന്നത്. സ്തോത്രം. യാക്കോബിന്റെ തല വെട്ടി മാറ്റി പത്രോസിനെ കൊല്ലുവാൻ അവർ തീരുമാനിച്ചു. വാളിന്റെ മൂർച്ച കൂട്ടിക്കൊണ്ട് സ്തോത്രം ഒരു മരണം പിടിയുന്ന പ്രഭാതം അവന് മുമ്പിൽ കൊണ്ടുവരുവാൻ അവർ പദ്ധതി ഒരുക്കുമ്പോ അവൻ നിസാരമായി കിടന്നുറങ്ങി. हालेलुया। यहाँ पर हम देख सकते हैं याकूब को जो है तलवार से उसको मार डाल दिया है। अगला दिन पर जो है अभी पत्रोस को भी मारने के लिए है, लेकिन उस समय पर जो है हालेलुया पत्रोस वहां पर जो है कोई बेचैनी नहीं है। उनको मालूम है तलवार की जो है राख चूरी तेज कर रहा है, लेकिन उसके बीच में भी पत्रोस बिना शंका से बिना डाउट से वहां पर आराम सोया है। ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. നാളത്തെ ദിവസവും സാധാരണമായി കടന്നു പോകുമെന്ന് അവന് നന്നായിട്ട് അറിയാമായിരുന്നു. वो पत्रोस को मालूम था वो दिन भी जो है उनका सामने एक साधारण दिन जैसे बीत जाएगा। आमीन। ആമേൻ. അതുകൊണ്ട് ആരെങ്കിലും ചിലപ്പോ പറയുന്നുണ്ടാകാം, ഇത്ര മണിക്കൂറിനുള്ളിൽ അല്ലെ ഇത്ര ദിവസത്തിനുള്ളിൽ ഇത്ര ആഴ്ചക്കുള്ളിൽ സ്തോത്രം നീ ഇന്നത് ചെയ്തില്ലെങ്കിൽ നിന്റെ വീട് ജപ്തിയാകാം, സ്തോത്രം നീ ജയിലിൽ പോകാം, നിനക്കുള്ള നഷ്ടപ്പെടാം, നീ തകർന്നു പോകാം, പലവിധ ഭീഷണി ശബ്ദങ്ങൾ മുമ്പിൽ വരാം. പക്ഷെ ഒരു കാര്യം ഓർത്തോ, ഒന്നും ആരും ചെയ്യാൻ പോകുന്നില്ല. അതിനകത്ത് അത്ഭുതം ചെയ്യുവാൻ കഴിയുന്നവർ ഇടപെട്ട് കഴിയുമ്പോൾ ആ പ്രശ്നം പരിഹരിക്കപ്പെടാൻ പോകുകയാണ്. हालेलुया। कुछ लोग बोलेगा अगर तू ये काम नहीं करने से तुम्हारा घर का जो है जब्ती हो जाएगा, अगर ये काम नहीं करने से तो ये जो प्रॉब्लम आ जाएगा, ऐसे समस्या तुम्हारे सामने आ जाएगा, ऐसे लोग बोलेगा। लेकिन मैं आपको बोलना चाहते हैं, अगर परमेश्वर हमारा समस्या का बीच में उतर कर अगर आ गया तो हालेलुया जो कुछ असंभव हमारे सामने है वो सब कुछ संभव में बदल जाएगा। ഇന്ന് പകൽ എത്ര പേർ തങ്ങളുടെ ജീവിതത്തെ കർത്താവിന്റെ പദ്ധതിക്കായി ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കും? तो आज का सुबह में कितने लोग जो है अपना जीवन को यीशु मसीह का काम के लिए तैयार करके देगा? ഇന്ന് പകൽ നിങ്ങൾ പ്രശ്നങ്ങൾക്കകത്തല്ല പോകേണ്ടത്, നിങ്ങൾ പ്രശ്നങ്ങൾക്ക് മീതെ യാത്ര ചെയ്യണം. वो आज आप लोग जो है समस्या के बीच में नहीं जाना है, समस्या के ऊपर आपको चलना है। आमीन। നിങ്ങൾക്ക് പ്രശ്നങ്ങൾ നടുവിൽ യേശുവിനെ കാണണമെങ്കിൽ പ്രശ്നങ്ങളിൽ നിങ്ങൾ നോക്കരുത്, നിങ്ങൾ അതിന് മീതെ നോക്കിയാൽ അതിന്റെ മീതെ നിങ്ങൾ യേശുവിനെ കാണാം.
अगर आप अपना यीशु मसीह को आपका समस्या के बीच में अगर देखना है तो अब समस्या को नहीं देखना है, आप अपने आंग यीशु के ऊपर जो है धाकते रहना है। ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. യേശുവിന്റെ ആമേൻ. ശബ്ദം നിങ്ങൾക്ക് അവിടെ കേൾക്കുവാൻ കഴിയും. यीशु मसीह की आवाज वहां पर आपको देख पाएगा। ആമേ. ഇന്ന് പകൽക്കാലം അതേ സ്തോത്ര പ്രശ്നത്തിന് മീതെ കൂടെ നടക്കുവാൻ യേശു നടന്ന പോലെ, യേശു സംസാരിക്കുന്ന പോലെ, സ്തോത്രം യേശു ചിന്തിക്കുന്നത് പോലെ, യേശു ചെയ്യുന്നത് പോലെ ചെയ്യുവാൻ കർത്താവ് നമ്മെ സ്തോത്രം ആമേ തന്റെ ആത്മാവിൽ ഒരുക്കുകയാ. അതുകൊണ്ട് ഭയമകന്ന് ഭീതി അകന്ന് ധൈര്യത്തോടെ ജീവിപ്പാൻ നമുക്ക് കർത്താവിന്റെ കരങ്ങളിൽ ഒരു നിമിഷം ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കാം. हालेलुया। तो इसलिए जो आज जो प्रभु हमसे यही चाहता है, जैसे यीशु एक बिना डर का जीवन जिया है, वो बिना डर से वो आगे जिया है, ऐसे यीशु चाहता है हम भी जो है बिना डर से बिना परेशानी से आप लोग आगे जिए। इसलिए क्यों ना हम अपने हाथों को अपने जीवन को यीशु मसीह के हाथों पर समर्पण करेंगे। അപ്പൊ നമുക്ക് ഒരുമിച്ച് ഒരു വാക്ക് സ്തോത്രം ചെയ്യാം. ഞങ്ങളുടെ हमसे കർത്താവേ, मिलकर ഇന്ന് പകലിൽ ഈ ദൈവ ശബ്ദം കേട്ട ജനത്തിന്റെ മീതെ ഒരു അത്ഭുതകരമായ വിടുതൽ വ്യാപരിക്കട്ടെ. അങ്ങയുടെ അഭിഷേകത്തിന്റെ ആമേൻ. ശക്തി, പ്രഭു, ആത്മാവിന്റെ ബലം, ആമേ ദൈവിക ധൈര്യം, യേശുവെ അങ്ങ് നടന്ന പോലെ നടക്കുവാൻ, പ്രശ്നങ്ങൾക്ക് മീതെ നടക്കുവാൻ, ആമേൻ അനേകരുടെ വിടുതൽ ഇവരുടെ വാക്കുകളിൽ വെളിപ്പെടുവാൻ, ഇവരുടെ സ്പർശനത്തിൽ വെളിപ്പെടുവാൻ, ഇവരുടെ നിഴലിൽ വെളിപ്പെടുവാൻ, കർത്താവെ വിടുതലിന്റെ ശബ്ദഘോഷങ്ങൾ ഉയരുവാൻ അധികാരത്തിന്റെ ശക്തിയായി ദൈവം ഉപയോഗിക്കണമേ. അതിനായി ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്ന കരങ്ങളിൽ ജനത്തെ ഏൽപ്പിക്കുന്നു യേശുവിൻ നാമത്തിൽ തന്നെ. आमेन 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 आमेन। तो आमेन आमेन। प्रभु हम धन्यवाद धन्यवाद देते हैं प्रभु, देते हैं। आज भजन सुना गया सारे भाई बहनों को तेरे हाथों पर समर्पण करते हैं प्रभु। प्रिय लोगों के द्वारा एक बहुत प्रकार का प्रभु काम होने के लिए, हालेलुया, बिना डर से आगे जाने के लिए, वो बिना भय भी से आगे जाने के लिए, वो बिना प्रभु जी हालेलुया, वो प्रभु जी कमजोरी से आगे जाने के लिए एक बड़ा शक्ति और सामर्थ्य के द्वारा आप उनको इस्तेमाल कर प्रभु जी, हालेलुया। ये वचन उनका जीवन भर बड़ा आशीष ले आने के लिए सहाय कर, यीशु के नाम से।